माझं तुला ब्युटी सलॉन्सचा बिझनेस आवडतोय का? मी म्हणलं मला आवडतोय, पण मला फक्त बाबांचं पार्लर चालवते ही मुलगी असं नाही करायचं. पण ब्रायडल करायला लागल्यावरती इतकी माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली आणि म्हणजे एक वेळ अशी होती की दिवसातनं 14, 15, 17, 18, 19 ब्राइड्स मी करत होते. लकीली, फॉर्च्युनेटली किंवा माझ्या कामाच्या एक्सलन्समुळे जे काय आपण म्हणू त्याला, पण मी खूप वेळेवर आणि खूप लवकर खूप पैसे कमवायला लागले. आणि मी आणि माझ्या आईनी असे ब्रोचेस बनवायला सुरुवात केली, जे पुढे 8 एक वर्ष मी तेच ब्रोचेस वापरायचे. सो हे पार्टिसिपेशन इज रिअल सपोर्ट असं मला वाटतं, रादर दॅन हां, तू कर. ही बिझनेसची प्रथा आहे ते कळलं, घरामध्ये बिझनेसची हो. प्रथा होती. पण स्वतःची प्रथा निर्माण करण्याचा जो एक ट्रिगर मोमेंट हो, असतो, हो, हो. तो ट्रिगर मोमेंट कुठून आला, कधी आला? नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये, जिथे आहे सद्विचारांचा मेळा, जो देणार तुम्हाला आनंद वेळोवेळा. म्हणून तर या पॉडकास्टचं नाव संवाद वेळा. तुम्हाला हे सगळं परिचित आहे, मला माहिती आहे. अनेक लोक ही ओळ सुद्धा आता पाठ झाली. सो मला ते आनंदाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आज खूप इन्साइटफुल, मजेदार, छान आणि माझ्याबद्दल पण बऱ्याच लोकांना चर्चेला वाव देणारा एक पॉडकास्ट आहे बरं का दादांनो. हां, माझे सगळे मित्र, माझे सगळे सहकारी, सगळ्या लोकांना असं भारी वाटणार आहे आणि माझ्याबद्दल अशी मस्त चर्चा सुरू होणार आहे. त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे या पॉडकास्टसाठी. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत युगम रियाल्टी, रिडेव्हलपमेंट मधील एक विश्वसनीय नाव. काय म्हणून काय विचार जरा. आज मी अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयाबद्दल मला काहीच माहिती नाही. पण हे करताना मी एक हुशारी केली आहे. अशा एका व्यक्तीला बोलवलंय की जी सगळी सारासार माहिती देऊ शकेल. मी तेवढा हुशार आहे, राईट? आणि असं वागण्याची माझी प्रथा आहे. साडी, एक साडीचा ब्रँड. फक्त साडी असते का? नाही. काही लोकांसाठी ते एक स्टेटमेंट असतं, एक इमोशन असतं. हा साडीचा एक ब्रँड पूर्ण वेगळ्या दिशेने जाऊन आज खूप वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतोय. हे कसं घडलं असेल? काय काय करावं लागलं असेल? आमची एक मैत्रीण आहे की जिचा एक नामवंत ब्रँड आहे, तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. त्या त्या ब्रँडला आता 10 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे 10th अॅनिव्हर्सरीच्या दृष्टीने मी विचार केला आणि तिला म्हणलं, आता तुला यायलाच हवं, आपण गप्पा मारूयात. त्यामुळे ती इथं आली आहे. प्रथा नावाचा ब्रँड फाउंडर आणि ब्रँड अँबॅसेडर सुद्धा कविता कोपरकर. कविता, नमस्कार. मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू संजय दादा, थँक्यू. आज मी मगाशी जसं सांगितलं तसं खूप चर्चा होणार आहे हो. की मी साडीबद्दल बोलायचंय किंवा काय. मला तर काही साडीतलं काही कळत नाही. पण आपल्याला साडीबद्दल नाहीच बोलायचंय, आपल्याला ब्रँडबद्दल येस, बोलायचंय. गप्पा मारूया आपण. गप्पा मारायच्यात. US मध्ये जाऊन एका नामवंत हॉलिवूड स्कूलमधनं आपण मेकअपचं शिक्षण घेऊन कविता पुण्यात येते. स्वतःचा एक ट्रेंड सेटर, पायोनियर अशा पद्धतीचं काम करणारा मेकअप स्टुडिओ काढते. तोही ब्रायडल मेकअप स्टुडिओ काढते आणि खूप फेमस होऊन जाते. किंबहुना तिच्या कामाने ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते.
त्या कविताबद्दल मला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय. कुठे काय म्हणजे हे सुचलं कसं? झालं कसं? खरं तर आता थँक हा विषय काढल्याबद्दल. कारण आता असं झालंय की प्रथा 10 वर्ष झाली प्रथाला चालू करून आणि खरं सांगायचं तर मी मेकअप चालू करून आता ऑलमोस्ट 23 एक वर्ष झाली आहेत आणि ओह! किंवा थोडीशी जास्तीच आणि मला असं झालं की अ, ती माझी जर्नी खूप कमी जणांना आता माहिती आहे. आता प्रथानी ओव्हरशॅडो केलंय. सो हा विषय काढलास म्हणून खूप थँक पण सो मी बेसिकली 8वीतनं 9वीत जाताना अ, माझे वडील डॉक्टर आहेत आणि त्यांनी खूप रेव्होल्युशनरी हा ब्युटी सलॉन्सचा बिझनेस चालू केला. बट ही इज ऑल्वेज बीन अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि आई माझी मायक्रोबायोलॉजिस्ट प्रोफेसर होती गरवारे कॉलेजमध्ये. सो दोघंही अगदी भक्कम सायन्स बॅकग्राऊंडचे असताना 8वीतून 9वीत जाताना साधारण मी त्यांना सांगितलं होतं असं बसवून, की "आई बाबा मला ना सायन्सला नाही जायचंय. मला इंजिनिअरिंग, मेडिकल काही नाही करायचंय. मला काहीतरी असं करायचंय ज्याच्यात माझं माझं मी अस्तित्व निर्माण करू हे शकीन." तुला 8वी-9वी ला? हे मी 8वीतून 9वीत जाताना अजूनही मला ते डायनिंग टेबल कन्व्हर्सेशन आठवतं. आणि तेव्हा आई-बाबांनी सांगितलं होतं, "काहीच हरकत नाही." आणि आमच्याकडे हे वातावरणच होतं लहानपणीपासून म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली आमची. मी, माझा भाऊ आणि आई-बाबा. आणि खूप एक्स्ट्रा करिक्युलर्स आणि अभ्यासाकडे तर काय लक्ष द्यायचंच आणि अभ्यासात आम्ही दोघंही हुशार होतो. म्हणजे मार्क पाडणे ह्या गोष्टीमध्ये. अकॅडमिक्समध्ये? अकॅडमिक्समध्ये. पण तरीसुद्धा ते सोडून गाणं, नाटक, स्पोर्ट्स. माझा भाऊ छत्रपती अवॉर्डी आहे, शिवछत्रपती अवॉर्डी आणि तो भारतासाठी अनेक वर्ष इंटरनॅशनल लेव्हलचं टेबल टेनिस खेळत होता. सो स्पोर्ट्सची अनिकेत. हां, अनिकेत. अनिकेत. हं. सो स्पोर्ट्सची एन्करेजमेंट होती. सो आई-बाबांसाठी हे काही सरप्राईज नव्हतं. पण त्यांनी मला तेव्हा सांगितलं, "काहीच हरकत नाही. फक्त आमच्या 2 कंडिशन आहेत. 10वीत उत्तम मार्क पडायचे आणि जे काही तू करायचं ठरवणार आहेस, त्याच्यात तू बेस्ट झाली पाहिजेस. यू शुड बी द बेस्ट ॲट व्हॉट यू चूज टू डू. मग आम्ही तुला जे पाहिजे ते सपोर्ट करू." आणि मग काही नाही, मग मग मी म्हटलं, "ठीक आहे, बेस्ट होऊन दाखवते आता मला जे काही करायचंय त्याच्यात." आणि मग 10वी झाल्या-झाल्या खरं तर बाबांशीच डिस्कशन करून, "मग तुला काय करायचंय? तुला कुठलं फील्ड आवडेल? माझं तुला ब्युटी सलॉन्सचा बिझनेस आवडतोय का?" मी म्हणलं, "मला आवडतोय, पण मला फक्त बाबांचं पार्लर चालवते ही मुलगी असं नाही करायचंय. मला काहीतरी माझं-माझं करायचंय. ह्याच्यात माझी आयडेंटिटी हवी." असं थेट सांगितलेलं हो. आहेस. आणि मग बाबा म्हणले, "मग खरं सांगायचं तर मेकअप कविता असं फील्ड आहे बरं का, की जे म्हटलं तर माझ्या बिझनेसशी रिलेटेड आहे. पण माझ्या बिझनेसशी आत्ता तुला काही त्याचा फायदा होणार नाही. पण इट विल बी रिलेटेड टू दॅट. नाही म्हणलं तरी तुला ह्या सेटअपचा कुठेतरी एक फॉलबॅक ऑप्शन सारखा राहील. सो मेकअपचा तू का नाही विचार करत?" आणि असा विचार करून माझी 10वी झाल्या-झाल्या बाबांनी विक्रम गायकवाड सरांचा एक पुण्यात तेव्हा कोर्स अनाउन्स झाला. हो. तर माझ्या बाबांनी तेव्हा मी सर्वात लहान होते. अर्थात जस्ट 10वी झाले होते. 15च वर्षाची होते, 15.5 वर्षाची. पण बाबा म्हणले, "तू हा कोर्स कर. तुला ॲट मेकअप काय असतं हे त्यातल्या दिग्गज माणसाकडनं, बेस्ट पॉसिबल माणसाकडनं तू शिक." खूप मोठं नाव आहे असं ॲक्चुअली म्हणून खूप विक्रम. मोठं, खूप मोठं नाव आणि सरांची इव्हेंच्युअली मी अगदी लाडकी स्टुडंट झाले. अरे वाह! विक्रम सरांची आणि अर्थात आता ते नाहीयेत. पण अनफॉर्च्युनेटली. नाहीयेत. हं. पण खूप फॉन्ड मेमरीज आहेत माझ्या आणि ते खूप क्लिशे वाटतं, पण जेन्युइनली विक्रम सरांचा कोर्स झाल्या दॅट वॉज लाइक अ टर्निंग पॉइंट. म्हणजे 15 दिवसांचा कोर्स होता फक्त बेसिक मेकअपचा आणि मी माझ्या आई सांगितलं, की मला हेच करायचंय. त्यांची जी पॅशन आहे, त्यांनी जे अचीव्ह केलं एक्सलन्स त्याच्यामध्ये, जगभरातल्या युनिव्हर्सिटीजमधनं त्यांना शिकवायला बोलवतात, त्यांना डेमोज द्यायला बोलवतात. तर मला हे असं काहीतरी करायचंय, की ज्याच्याने मला लोकं ओळखतील माझ्या कलेसाठी. आणि मग तिथून माझा मेकअपचा प्रवास चालू झाला आणि मग पुढे जाऊन मी हॉलिवूडच्या स्कूलमध्ये, एल-एमध्ये, यूएसमध्ये जाऊन फिल्म एंड फॅशन मेकअपचा कोर्स केला. आय वॉज द फर्स्ट इंडियन टू गो टू दॅट स्कूल आणि तिथे ओह! मी पहिली आले त्यांच्या इव्हेंच्युअल काय असेसमेंट आणि परीक्षा आणि त्याच्यामध्ये आणि मग इतकं इंटरनॅशनल एक्सपोजर मिळणारी, इंटरनॅशनल प्रॉडक्ट्स असणारी मी एकमेव भारतीय मेकअप आर्टिस्ट झाले आल्यानंतर. आणि माझं वय तेव्हा होतं 17 17.5 वर्ष. हो. आणि मग असं झालं, की मग मला एक काय म्हणायचं एक दिशा मिळाली.
तो प्रोफेशनल अच्छा. अप्रोच मिळाला जो US मध्ये तेव्हा शिकायला मिळाला. आणि ही 2004 ची गोष्ट आहे, की जेव्हा टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, YouTube हे काहीही नव्हतं. सो तेव्हा आम्ही ईमेल करून तिथे ॲडमिशन मिळवून एक पोर्टफोलिओ तयार करून पाठवून किती छान. असं सगळं ते खरंच झालं होतं. विशेष. आणि मग मला ब्राइडल मेकअप हे निश सापडलं माझ्यासाठी. आधी माझ्या मनात होतं फिल्म इंडस्ट्रीत काम करू आणि ते मी केलंही 6-1 वर्ष सायमल्टेनियसली. पण ब्राइडल करायला लागल्यावरती इतकी माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. आणि म्हणजे एक वेळ अशी होती, की दिवसातनं 14, 15, 17, 18, 19 ब्राइड्स मी करत होते. म्हणजे एकेका वर्षामध्ये माझ्या 350 ब्राइड्स, 400 ब्राइड्स अशा कंप्लीट होत होत्या. असं करत-करत आजतागायत मी 5,000 हून जास्ती ब्राइड्सना रेडी केलं आहे. आणि हजारो वेडिंग्सना काय म्हणायचं मध्ये माझा सहभाग होता, असं झालं. आणि आता आपण म्हणतो ना एखादी रील, एखादा व्हिडिओ, एखादी आर्टिस्ट व्हायरल झाली आणि तिचा कंटेंट सगळे बघतात. मी ॲक्चुअली फिजिकली व्हायरल होणं काय असतं हे एक्सपिरियन्स केलं तेव्हा, की एका मुलीचा मेकअप केल्यानंतर तिच्या 10 मैत्रिणींचा माझ्याचकडे, तिच्या फॅमिलीतल्या 6 मुलींचं माझ्याचकडे मेकअप. म्हणजे असं एक फिजिकली माउथ टू माउथ पब्लिसिटीनी पॉप्युलर होणं आणि नाव कमवणं हे काय असतं हे मी तेव्हा एक्सपिरियन्स केलं. आणि जेव्हा ब्राइडल मेकअप हे फील्ड पण नव्हतं, नव्हतं. कोणाला हा करियर ऑप्शन असू शकतो असंही वाटलं नव्हतं. अशा वेळेला मी ते चालू केलं. 2014 मध्ये मी माझा ब्राइडल मेकअप स्टुडिओ 3 मजली चालू केला. विथआऊट एनी सलॉन सर्व्हिसेस किंवा असं, की फक्त नवऱ्या-मुलींनी मेकअपसाठी येण्याची जागा, असं केलं. आणि पण ही दॅट मोठी वॉज रिस्क होती ना गं? मला सांग. युजुअली कसं होतं, लोक स्टेप बाय स्टेप, हो, स्टेप बाय स्टेप हो, करत जातात. तू 3 मजली स्टुडिओ उभारलायस हो, आणि तसं हे ट्रेंड सेटिंग जसं मी हो, मगाशी हो, म्हणालो, हो. की जेव्हा ट्रेंड सेटिंग होत असतं, त्यावेळेला रिस्क फॅक्टर केवढा मोठा असतो खरं. असतं, असतं. कारण जनरल मेकअप वेगळा, पण तू हो, जर ब्रायडल मेकअप करणार हो, असशील हो. आणि इतक्या स्केलवर करणार हो. असशील, सो इट वॉज अ रिस्क इट असं वॉज अ मला वाटतं. रिस्क. फक्त बाय द टाईम मी हा स्टुडिओ चालू केला, मी ऑलरेडी 8-9 वर्ष काम करत होते. आणि मी लकीली, फॉर्च्युनेटली किंवा माझ्या कामाच्या एक्सलन्समुळे जे काय आपण म्हणू त्याला, पण मी खूप वेळेवर आणि खूप लवकर खूप पैसे कमवायला लागले. म्हणजे एक पॉइंट असा आला होता, की मला फिल्म इंडस्ट्रीमधली एका चांगल्या बॅनरची फिल्म करायची ऑफर आली होती. आणि म्हणजे मी नाव नाही घेणार आता त्या बॅनरचं, पण त्यांनी मला जे पैसे ऑफर केले, त्यांना असं वाटलं होतं, की अमेझिंग ऑफर आहे ही. पर डे काय तेव्हा मला दिस इज इन 2006-07 ची गोष्ट आहे. तेव्हा पर डे आम्ही तुला 35,000 ते 40,000 रुपये देऊ पर डे फॉर अ 2 मंथ फिल्म. आणि इट वॉज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. आणि तेव्हा मी ते नाही म्हटले, कारण मला माझ्या ब्राइडल मेकअपमधनं तिप्पट पैसे मिळत होते त्या 2 महिन्यांमध्ये. हो. आणि दिस इज अ टाईम व्हेन आय वॉज 20, 21, 22 इयर ओल्ड. सो इतके छान लवकर पैसे मिळायला लागल्यामुळे आणि मला आई-बाबांचं खूप जास्ती फायनान्शियल डिसिप्लिन, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट ह्याचा एक काय म्हणायचं बाळकडूच होता आम्हाला खूप आधीपासनं. त्याच्यामुळे खूप चांगलं प्लॅनिंग करून छान गणित मांडून, बँकेतनं लोन घेऊन, माझे जे जमलेले पैसे ते टाकून मी तो स्टुडिओ माझा उभा केला. आणि त्याच्यामुळे मला तेव्हा ती रिस्क नव्हती वाटली. मला असं वाटलं, की मी एवढे कमवतीये, माझं एवढं इन्कम आहे, ह्याच्यातनं मी ही जागा माझी घेऊ शकते. मी जागाच घेतेय. सो काही नाही तर ही जागा आहे आपली. असं करून मी तो कॅल्क्युलेटेड डिसिजन घेतला. आता तू जसं हो, सांगतेस तेवढं ते हो. सोपं नाहीये. नाही, नाही. हां, सोपं नक्की नाहीये. कारण हो, जसा आता एक एक मोठी ऑफर आली असं तू हो, म्हणालीस, की हो. एक छान ऑफर आली होती असं तसं. तर तू नाही म्हणण्यासाठीचं जे डिसिजन धाडस मेकिंग कपॅसिटी आहे, आहे, आहे. ती आली कुठून? कारण तू जे म्हणतेस ते हो, 22-23 हो, हो, एजमध्ये हो, की यू आर लाइकली टू प्रोन टू एक्सेप्ट हो. की अरे ठीक आहे ना, आहे दोन्ही ना, गोष्टी होतायत, पैसे आहे. मिळतायत, ग्लॅमर आहे. ग्लॅमर आहे आणि आपल्याला फेम मिळतंय, हो, सगळंच मिळतंय. हो, ते सोडून मी हेच करणार. हो, ह्या डिसिजन मेकिंगसाठी काहीतरी तर पार्श्वभूमी असते हो, गं. हो. तुला काय वाटतंय हे डिसिजन मेकिंग तुझ्याकडनं कुठून आलं? एकतर ॲक्चुअली बाबांकडनंच. कारण खूप जास्ती आमच्यात काय म्हणायचं विचारांची देवाण-घेवाण खूप लहानपणीपासून आई-बाबांची आणि माझी कायम झालेली आहे, की मला काय करायचंय, मला काय आवडतं, मला काय हवंय आयुष्यात. हे आमच्याकडे खूप डिस्कशन्स कायम होतात आणि अजूनही होतात.
अजूनही ते थांबलेलं नाहीये. पण मला पर्सनली माझं असं होतं, की मला फक्त हातात बॅग घेऊन एक मेकअप आर्टिस्ट मी झालीये, हे माझं स्वप्न नव्हतं. मला असं करायचं होतं, की माझी आयडेंटिटी मी केली आहे, पण मला त्याच्याबरोबर एक बिझनेस रन करायचा आहे. हे माझं अगदी सुरुवातीपासून त्याच्यात मला खूप काय म्हणायचं थ्रिल वाटायचं, सॅटिस्फॅक्शन वाटायचं. सो माझ्याकडे अगदी मी 18-19 वर्षाची असताना जो पहिला छोटा सेटअप कोरेगाव पार्कमध्ये चालू केला, तेव्हाही माझ्याकडे 4 आर्टिस्ट्स होते. मी त्यांना सॅलरी देत होते, त्यांना ट्रेनिंग देत होते. सो आय वॉज एन्जॉयिंग दॅट पार्ट. फायनान्सेस बघत होते, अकाउंट्स बघत होते. सो माझ्यासाठी फक्त हातात बॅग घेऊन मी मेकअप करते, ही आमची मेकअपवाली किंवा ही मेकअप आर्टिस्ट ह्याच्या पलीकडे जाऊन मला द बिझनेस पार्ट फॅसिनेटेड मी अलॉट. आणि म्हणून माझे हे डिसिजन्स त्याच्याकडे इन्क्लाइंड होते, की नाही मला इथे ठीक आहे, पण इथे शेवटी मी एक मेकअप आर्टिस्टच आहे ना, अमंग द होल क्रू. हो, हो, इथे हो, मला हो. जी आयडेंटिटी मिळतेय, माझ्याबरोबर 7-8 जण काम करतायत. त्यांची सॅलरी मी बेअर करतेय. त्यांना कामं वाटून देते. सो हे माझ्यासाठी फॅसिनेटिंग होतं जास्ती. ॲट अ व्हेरी शॉर्ट एज ॲट अ पण. व्हेरी, व्हेरी यंग एज. येस, येस. कारण हे खूप यंग एजला हो, ह्या हो, गोष्टी तू जशी म्हणालीस की हो, घरामध्ये चर्चा हो, व्हायची हो. किंवा अजूनही होते. ह्या संवादाला खूप महत्व आहे ना खूप घरातल्या. जास्त, खूप जास्त. कारण ते गिव्ह ॲब्सोल्युटली. अँड टेकमुळे देअर आर सो मेनी थिंग्स व्हिच यू हो. कांट लर्न फ्रॉम टेक्स्टबुक्स. अगदी, अगदी. ॲब्सोल्युटली, म्हणजे ॲब्सोल्युटली. आई-बाबांशी संवाद करेक्ट. हा केवढा मेजर फॅक्टर आहे आता. आणि मला नेहमी असं वाटतं ना, आई-बाबांचा सपोर्ट, आई-बाबांनी कायम सपोर्ट केलं. पण सपोर्ट म्हणजे काय? हो, की हो, हे जे मला जाणवलं ओव्हर द इयर्स, की त्यांचा खरा सपोर्ट वॉज देअर पार्टिसिपेशन. हो. म्हणजे कुठलाही निर्णय घेण्यात असेल, साधी गोष्ट की मी जेव्हा म्हटलं, की मला स्टुडिओसाठी जागा बघायची आता. हो, मला हो. माझी म्हणजे बाबांसाठी हा किती तेव्हा अवघड डिसिजन असेल, की आता ही माझ्या सलॉन सेटअपमधनं बाहेर पडून स्वतःची जागा बघणार आहे. आता लुकिंग राइट, बॅक मला असं वाटतं. राइट. पण चल तुला जागा बघायची का? पेपरमधल्या जाहिराती काढू, सर्कल करून ठेवायचं. हे बघ मी आज जाहिराती काढल्यात, तू बघितल्यास का? केवढा सपोर्ट आहे हा. हे पार्टिसिपेशन म्हणजे आता छोटी गोष्ट आहे, की मी जेव्हा मेकअप करत होते ना, हेअर स्टायलिंग, मेकअप ब्राईड्सचं, तेव्हा मला असं वाटायचं, की बाजारात मिळणारे ब्रोचेस वगैरे आपण लावतो. तर मी आणि बाकीच्या आर्टिस्टमध्ये काय फरक आहे? मी माझं काहीतरी केलं पाहिजे. तर यू विल नॉट बिलीव्ह इट, माझ्या आईनी एक ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स केला. असा अ, मणी कसे ओततात, कसं हे करतात ह्याचा. आणि ती म्हटली, "चल कविता, आपण दोघी मिळून ब्रोचेस बनवू तुझे." आणि मी आणि माझ्या आईनी असे ब्रोचेस बनवायला सुरुवात केली, जे पुढे 8 एक वर्ष मी तेच ब्रोचेस वापरायचे. सो हे पार्टिसिपेशन इज रिअल सपोर्ट असं मला वाटतं, रादर दॅन हां, तू कर. आम्ही ठीक आहे, आहोत. आम्ही आहोतच. ह्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन हे पार्टिसिपेशन असतं आणि दॅट गिव्हज यू मोर स्ट्रेंग्थ असं मला हां, हां, वाटतं हां. कायम असं. पण तो तुझ्या घरी असलेला बिझनेस बॅकअप, हो, हो, बाबांचा बिझनेस हो, होता. पॅपिलॉन सारखी हो, एक अत्यंत नामवंत हो, संस्था त्या काळातली. हो. ते होतं. मग ह्या बिझनेस माइंडसेटचा तुला कुठेतरी अ, असा विचार वाढत जेव्हा गेला, हो. किंवा आपण ब्रायडल मेकअप करत असतानाच असं काहीतरी वेगळं करूयात. मग हे प्रथा, हं. ही बिझनेसची प्रथा आहे ते कळलं. घरामध्ये बिझनेसची हो, प्रथा होती. पण स्वतःची प्रथा निर्माण करण्याचा जो एक ट्रिगर मोमेंट हो, असतो, हो, हो. तो ट्रिगर मोमेंट कुठून आला? कधी आला? 2000 साधारण 12-13-14 पासून माझ्याकडे ना ब्राइडल मेकअपला खूप एन-आर-आय क्लायंट्स यायचे, की जे बाहेर सेटल्ड आहेत आणि जे इथे येऊन लग्न करणार आहेत, ज्या मुली किंवा मुलं. आणि त्यांचं मेकअप मी खूप करत होते. म्हणजे लिटरली असं व्हायचं, की दर सीझनला 150-200 माझ्या ब्राइड्स अशा असायच्या, की ज्या बाहेरून परदेशातनं इथे येऊन लग्न करणार आहेत. आणि त्यांची रिक्वायरमेंट त्यांनी मला असेच ते सांगायला लागले होते अराउंड 2012-13, की "कविता, तूच आम्हाला का नाही सांगत कुठनं साड्या घेऊ? आम्हाला खूप कन्फ्युजन आहे. आम्हाला इथलं काही माहीत नाहीये. तू येशील का आमच्याबरोबर शॉपिंगला? आम्ही तुला काहीतरी कन्सल्टिंगचे पैसे देतो." म्हणजे धिस इज बिफोर आता वेडिंग स्टायलिंग वगैरे हॅज बिकम अ फील्ड. हो, पण बिफोर हो, हो. दॅट किंवा कुठल्या ओकेजनला कुठले रंग चांगले दिसतील, कुठल्या साड्या आत्ता ट्रेंडमध्ये आहेत, मग पैठणी नेसायची असेल तर काय पद्धतीने नेसू, कसा लूक आम्ही करू. सो हे सगळं खूप जण मला विचारायचे आणि मग त्याच्यातनं मला असं वाटलं, की ओके म्हणजे लोकं माझ्या साडीच्या चॉईसला व्हॅल्यू करतायत, तर व्हाय नॉट ब्रिंग माय ओन कलेक्शन? असं का नाही करावं? म्हणजे माझ्या क्लायंट्ससाठी पण एक चांगली सुविधा उपलब्ध झाल्यासारखं होईल आणि माझं जे मुळातलं प्रेम आहे साड्यांवरचं आणि हा हजारो साड्या नेसवल्याचा अनुभव गाठीशी जो आहे,
हजारो लग्नांमध्ये भाग घेतल्याचा, एवढ्या साड्या बघितल्याचा हा जो अनुभव आहे, हा कुठेतरी काय म्हणायचं कामी येईल. आणि अजून एक मला असं वाटलं होतं, की पहाटे 4 पासनं रात्री 9-10 वाजेपर्यंत पायावर उभं राहून मी मेकअप करतेय. हे कुठेतरी मी फिजिकली दमणार आहे ह्या कामाला. आत्ता मी करतेय, पण देअर विल बी अ टाईम मे बी 10 इयर्स लेटर, 12 इयर्स लेटर, की असं होईल, की अरे आता फिजिकली मी दमतेय. मी एवढं नाही करू शकत आता. इत 19 ब्राइड्स इतक्या दिवसातले मी व्हॉल्यूमने नाही. नाही करू शकणार. असं जेव्हा होईल, तेव्हा आय शुड हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन. मी तर काही घरी नाही बसू शकणार आहे. मला काहीतरी तर लागेल, काहीतरी पुढे डोक्याला चालना तर लागणार आहे मला. सो मग आय थॉट की दिस विल बी अ गुड सेकंडरी बिझनेस राइट नाऊ, की जो 10 वर्ष छान मी सायमल्टेनियसली चालवीन. जेव्हा केव्हा मी मेकअपमधनं रिटायर व्हायचं ठरवीन किंवा कमी करायचं ठरवीन काम, तेव्हा हा बिझनेस एक फॉलबॅक ऑप्शन माझा असेल. अशा विचाराने ॲक्चुअली प्रथा किंवा रादर साड्यांचा बिझनेस चालू करू असं मनात आलं. पण आता बघ ना, हा ट्रॅडिशनल सेगमेंट आहे हो, हो, साड्यांचा. हो, या ट्रॅडिशनल सेगमेंटमध्ये आपण मॉडर्न ब्रँड हो, ज्यावेळेला आपल्याला एस्टॅब्लिश करायचा आहे, तेव्हा प्रचंड प्रमाणावर चॅलेंजेस असतील. हो, हो, कारण नुसत्या सारी कलेक्शन करणं आणि सारी प्रोव्हाईड करणं असं हो, नाहीये. हो. यू थॉट बिग. हं. कारण तुला प्रत्येक गोष्ट अशी मोठी, लार्जर दॅन बघायची सवय हो, हो, एकंदरीत आहे. पण मग चॅलेंजेस तुला त्यावेळेला काय हो, जाणवलेत, हो, की अरे हे ते एस्टॅब्लिश्ड आहेत सगळे. हो, कारण ब्रँड्स हो, एस्टॅब्लिश्ड आहे, हो, सेगमेंट सुद्धा एस्टॅब्लिश्ड हो, आहे. हो. तर ह्याच्यामध्ये ट्रॅडिशनल ब्रँडमध्ये आपल्याला काम करताना मॉडर्न ब्रँड करेक्ट, मॉडर्न फॉर्ममध्ये कसं आणता येईल? करेक्ट. हे कसं ही थॉट प्रोसेस हे काय? खूप गंमतशीर आहे कारण म्हटलं तर साडीचं दुकान आहे. बरोबर. काहीच हो, म्हणजे जगावेगळं हो, काहीच तसं हो. म्हटलं तर मी करत नाहीये. आणि ह्याचा खरा रिॲलिटी चेक मला कधी आला माहितीये का संजय दादा? आता माझी मुलगी आलिशा 5-5.5 हो, वर्षाची हो. आहे. तिने मला आता एक 1.5-2 महिन्यापूर्वी घरी येऊन सांगितलं, "आई आम्हाला स्कूलमध्ये विचारलं तुमचे आई-बाबा काय करतात?" म्हटलं, "अरे वाह! हो का? मग तू काय सांगितलंस?" तर ती म्हणली, की "मी सांगितलं माझा बाबा बिल्डर आहे, तो बिल्डिंग्स बांधतो." म्हटलं, "अरे वाह! व्हेरी गुड." आणि मग आईचं पण विचारलं का? ती म्हणली, "हो, आईचं पण विचारलं." मी सांगितलं ना. म्हटलं, "काय सांगितलंस?" ती अशी खेळता-खेळता माझ्याशी बोलत होती. म्हटलं, "काय सांगितलंस तू?" मी सांगितलं, "शॉपकीपर आहे माझी आई." तर मला असं झालं, की हां, शॉपकीपर. ती म्हणली, "हो, तुझं शॉप आहे ना आई साड्यांचं?" मी सांगितलं, "आई शॉपकीपर आहे." म्हणलं, "बरोबर आहे तुझं म्हणणं." तर थोडक्यात रिॲलिटी चेक हा आहे, की इट इज नॉट एन इनोव्हेटिव्ह बिझनेस. इट इज अ रन ऑफ द मिल बिझनेस, जो मी इनोव्हेटिव्हली ज्याच्याकडे बघतीये आणि इनोव्हेटिव्हली प्रेझेंट करतीये, असं आपण म्हणू शकतो त्याला. अर्थात ते काही मी तिला समजावत बसले नाही. मी हं, म्हटलं, हं. "येस, शॉपकीपर करेक्ट आहे, तुझं उत्तर करेक्ट आहे." पण मी जेव्हा चालू केलं ना प्रथा, तेव्हा मी अतिशय छोट्या स्केलवर मला अजूनही आठवतंय, मी, समीर, माझा नवरा आणि आई असे तिघं आम्ही कांचीपुरमला गेलो आणि 30-32 साड्या घेऊन आलो आणि प्रथा चालू झाला असं मी सोशल मीडियावर अनाउन्स करून टाकलं. ही 2016 ची गोष्ट आहे. आणि त्या 30-32 साड्या माझ्याच ब्रायडल स्टुडिओमध्ये एका रूममध्ये आम्ही मांडल्या आणि सांगायला लागलो क्लायंट्सना आणि तिथून प्रथाची सुरुवात झाली. अच्छा, म्हणजे हे सगळं ब्रायडल सो स्टुडिओतच होतं एका ब्रायडल ठिकाणी. स्टुडिओमध्येच होतं. ओके. कट टू 2020. सो ह्याच स्केलनी ते हळू-हळू त्यातले पैसे आलेले परत त्याच्यातच टाकायचे. अजून साड्या आणायच्या. परत आलेले पैसे त्यातच टाकायचे. असं करत-करत त्या 30-32 साड्यांच्या 350 साड्यांपर्यंत स्टॉक माझा गेला होता 2020 पर्यंत. आणि सोशल मीडिया मी कायमच आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया. त्यामुळे प्रथाचं एक Facebookवर पेज असलं पाहिजे, Instagram हँडल असलं पाहिजे, चांगले फोटोज काढून पोस्ट करायचे. हे मी करतच होते. मेकअप आर्टिस्टच मी असल्यामुळे मॉडेल शूट्स केले कधी हे हे मी करतच होते. पण मी जाणीवपूर्वक हे केलं होतं, की 2020 पर्यंत प्रथाच्या कुठल्याही सोशल मीडिया हँडलवरती मी स्वतः आले नव्हते. कारण मला कुठेतरी अशी भीती होती, की मी जर आले तर लोकांना वाटेल हिचं ब्राइडल मेकअपमधनं आता लक्ष विचलित झालंय आणि आता ही या बिझनेसकडे बघतेय आणि माझा प्राईम पॅशन फोकस हा ब्राइडल मेकअप आहे. हा मी एक सेकंडरी बिझनेस केलाय जो माहीत नाही कुठे मला नेईल, पण चालू कराय. मी तो सिन्सिअरली करते. अशा ह्यानी मी कुठेही प्रथाच्या कुठल्याही सोशल मीडियावरती, ह्याच्यावरती कुठे मी चालू केलंय लिहित होते. पण आय वॉज नॉट अपिअरिंग एनिव्हेअर. आणि 2020चं कोविड चा टाईम आला. 2020 मध्येच अलिशा झाली मला. सो मी काय ठरवलं होतं, की
8व्या महिन्यापर्यंत साधारण 7व्या-8व्या महिन्यापर्यंत काम करीन. मग ब्रेक घेईन. मुलगी 3 महिन्याची झाली की परत चालू करीन काम. असं मी साधारण एक 10-12 महिन्यांचं माझं स्टुडिओचं EMI आणि माझ्याकडे 7-8 जणी ज्या काम करत होत्या, त्या 7-8 जणींची सॅलरी मी काही काम नाही केलं तरी मी भरू शकीन एवढे मी पैसे बाजूला टाकले होते. ओके. पण कोविड आल्यामुळे असं झालं की सगळं ठप्प झालं हं. आणि हे 10-12 महिन्याच्या पुढे आता 3 महिने, 4 महिने असे आपले जाणार आहेत असं दिसलं. म्हणजे काही एंडच दिसत नव्हता. EMI तर मला भरायचा होता. मुलींची सॅलरी माझी इच्छा होती की एकही महिना असा नाही गेला पाहिजे की आपल्या टीमला आपण सॅलरी नाही देऊ शकलो. राईट. सो ह्या ह्यानी अलिशा बरोबर 3 महिन्याची झाल्या मी असं ठरवलं की आपण स्टुडिओत जायला लागूयात. काहीतरी तर सुचेल. तिथे गेल्यानंतर काहीतरी सुचेल. मेकअप पूर्णतः बंद होतं. मेकअप वॉज वन ऑफ द हायेस्ट हिट बिझनेसेस. म्हणजे कारण कोविडमध्ये ते पहिलं. फिजिकलीच आपण जवळ येतो आणि सेफ्टीच नाहीये त्याच्यामध्ये काही असं. सो मेकअप तर पूर्ण बंद होतं. लग्न होत नव्हती, काहीच होत नव्हतं. सो दॅट वॉज आउट ऑफ क्वेश्चन. दुकानं बंदच होती. सो शटर अर्धं खाली घेऊन माझी टीम यायला लागली होती. आठवड्यातले 3 दिवस म्हणलं, "या तुम्ही आणि थोडं काम करा." आणि मी गेले आणि पहिल्याच दिवशी मी गेल्या-गेल्या मी मुलींना म्हटलं, की काहीतरी आता आपल्याला केलं पाहिजे. म्हणजे काही नाही तर आपण ॲटलीस्ट पब्लिसिटीसाठी काहीतरी फोटोशूट करू, हे करू. पण आपण काहीतरी आता काम करायला सुरुवात केली पाहिजे. झालेत म्हणजे मार्चमध्ये लॉकडाऊन झाला आणि ही गोष्ट आहे मिड ऑगस्टची. सो आता एवढे महिने झालेत काही काम नाहीये. तर आपण असं म्हणतो ना, की क्रायसिसमध्ये तुम्हाला थोडं क्रिएटिव्ह व्हायला लागतं. क्रिएटिव्हिटी इन क्रायसिस इज व्हेरी इम्पोर्टंट आणि तसं माझ्या बाबतीत थोडं आहे. कायम मला जेव्हा काहीतरी असे कन्स्ट्रेंट्स येतात ना, मला सुचायला लागतात, की मी हे करू शकते, मी ते करू. म्हणजे माझं नेचर असं नाहीये, की "अरे यार, आता हे नाहीये, आता काय हो. करायचं? मग काय जी माझ्याबरोबर युजुअल असंच होतं." प्रॅक्टिस असते हे लोकांची. माझं नाही होत आणि हं. त्याच्यातनंच असं झालं, की ठीक आहे आपल्याकडे 300-350 साड्या आहेत ना, आपण ह्याचे व्हिडिओ करायला लागू, पोस्ट करूयात आपल्या Facebook पेजवर. बघू ना रोज व्हिडिओ पोस्ट करू, एक आठवड्यातनं 2-3दा व्हिडिओ पडले, की प्रमोशन होईल आपलं. जेव्हा-केव्हा सगळं ओपन अप होईल, तेव्हा लोकं यायला लागतील आपल्याकडे. अशा ह्यानी आम्ही एक दिवशी व्हिडिओ शूट केले आणि ते पोस्ट केले. पुढच्या 1 तासात आम्हाला असे फोन आले, की कवितानी जी दाखवली आहे ना, पांढरी साडी ती मला हवी आहे. किती किती ट्रान्सफर करू तुम्हाला? कवितानी दाखवली ती ब्लू साडी मला बुक करायची. किती ट्रान्सफर? सो आय हॅड नेव्हर लुक्ड ॲट इट ॲज अ सेलिंग मीडियम. मग हं. मला लक्षात आलं, अरे लोकं हे मी दाखवतेय त्या साड्या जर विकत घेतायत, तर आपण रोज करू. आपल्याला काही कामच नाहीये. एनिवे सगळं बंद आहे. आपण रोज करूयात. आणि पण मला अजूनही आठवतंय 21 ऑगस्टला मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला 2020 आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत रोज आम्ही 3 व्हिडिओज पोस्ट करत होतो. आमच्या रोज? Facebook आणि Instagramवरती एव्हरी डे. आणि ह्या कन्सिस्टन्सीनी प्रथाचं पूर्ण काय म्हणतो आपण अ, कायापालट झाला इन टर्म्स ऑफ द बिझनेस. म्हणजे माझ्याकडे येऊन लोकं साड्या घेतील. ह्याच्या पलीकडे जाऊन त्याचा ऑनलाईन रीच, ऑनलाईन सेलिंग, ई-कॉमर्स हे मला कधी माहितीच नव्हतं. हे मी सगळं ऑन द गो शिकले, की आता आपल्याला साड्या पाठवायच्या तर पॅकेजिंग पण आपल्याला केलं पाहिजे. आपल्या कुरिअर बॅग्स पाहिजेत, हो. आपलं शिपिंग कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. WhatsApp टीम लागेल आता आपल्याला. एवढ्या एन्क्वायरीज येतायत तर दोघी जणींना WhatsAppवर उत्तरं द्यावी लागतील. असं करत-करत लर्निंग ऑन द गो म्हणतो ना आपण, तसं हो. होत विथिन 1.5 मंथ्स प्रथाचं पूर्ण काय म्हणायचं स्केल चेंज झाला आणि इट वॉज अ फिनॉमिनल एक्सपिरियन्स आणि खरं सांगायचं तर त्या 1.25 वर्षामध्ये माझी व्हिजन बदलली. म्हणजे तोपर्यंत मला असं होतं, की हां, ठीक आहे मी करीन साइड बाय साइड आणि मग जेव्हा मी मेकअप बंद करीन तेव्हा बघू काय करायचं. पण त्या 1.5 वर्षात असं झालं, की अरे ह्याला खूप मोठा स्कोप आहे आणि आय वॉज लुकिंग ॲट इट इन अ व्हेरी स्मॉल माझ्या एकटीच्या दुर्बिणीतनं मी बघत होते, करीन मी साइड बाय साइड. पण खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि मग माझी व्हिजन बनत गेली, की मला हे कुठे न्यायचं आणि आज मला जर तू विचारलंस, की तुझी एका वाक्यात मला व्हिजन काय आहे प्रथासाठी, तर माझी व्हिजन एवढीच आहे, की असा मराठी ब्रँड साडीचा मला बनवायचा आहे, जो जगभरात ओळखला जाईल. ही एका वाक्यातली माझी व्हिजन आहे. कारण एकही महाराष्ट्र बॉर्न मराठी ब्रँड साड्यांचा आत्ता नाहीये, जो नॅशनली प्रेझेंट आहे, इंटरनॅशनली ओळखला जातो असं नाही. सो दॅट इज माय व्हिजन. क्या बात है! असं. सो कोविड वॉज अ चेंजिंग मोमेंट फॉर येस, यू. येस. ऑनलाईन सुरू झालं. हो, आता बिझनेस जेव्हा ग्रो होतो, हो. बिझनेस ग्रो होत असताना देर आर लॉट्स ऑफ फॅक्टर्स टू बी टेकन इन टू अकाउंट की ऑनलाईन सुद्धा आता आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. हो.
हा ट्रॅडिशनल फॉर्म जो आहे ऑफलाईनचा, हो, तो करण्याची गरज नाही. ऑनलाईनच चालू करेक्ट, ठेवू. करेक्ट. हा थॉट आला का कधी? सो माझ्या केसमध्ये असं झालं ॲक्चुअली, की ऑनलाईन मी चालू केल्यानंतर ऑनलाईन रीच खूप वाढला. म्हणजे पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, बरोबर, भारताच्या बाहेर बरोबर. खूप जणांना प्रथा माहिती झालं थ्रू द माहिती झालं. व्हिडिओज आणि असं. आणि लोकं साड्या घेत होते. पण बाय द टाईम 2022 चा सेकंड हाल्फ असं म्हणू आपण, की मी हे करायला लागून 2 वर्ष झाली होती. मार्केट ओपन अप झालं. आणि सगळी दुकानं ओपन अप झाली. पहिलं 1-1.5 वर्ष कोव्हिडमध्ये काय झालं, लोकांना चॉईस नव्हता. पीपल वर शॉपिंग ऑनलाईन. कुठे बाहेर जायची वेळ नव्हती. लोकांच्या थोड्या हॅबिट्स बदलल्या. पण एकदा सगळं मार्केट ओपन झाल्यानंतर सिल्कची साडी घ्यायला, स्पेशल ओकेजनसाठीची साडी घ्यायला, एनीबडी प्रिफर्स टू गो पर्सनली अँड शॉप. हे माझ्या लक्षात यायला लागलं, की आत्ता येतायत लोकं किंवा घेतायत आपल्याकडनं साड्या, पण त्या इम्पल्स बायिंगच्या घेतायत. ही आवडली मला, घेऊन टाकते. अशा म्हणून घेतात. पण प्रथाच्या मेन कलेक्शन जे आहे, ते ट्रॅडिशनल हँडलूम सिल्क साडीजचं आहे. पैठणी, गढवाल, कांजीवरम, बनारसी, की ज्या लग्नात, स्पेशल ओकेजन्सला अशा ओके, नेसल्या ओके. जातात. हं. आणि ह्या ओकेजन्ससाठीचं शॉपिंग करायला कोणी ऑनलाईन नाही ऑनलाईन करत. फोन उचलून करत नाही. त्यांना असं वाटतं, "नाही यार, जाऊन एकदा आपण बघूयात. एकदा पर्सनली एक्सपिरियन्स करूयात." आणि एकदा सगळं मार्केट ओपन झाल्यानंतर लोकांकडे ऑप्शन होता जाऊन एक्सपिरियन्स करून घ्यायला. तर मग मला असं वाटायला लागलं, की नाही आपला रीच ऑनलाईन आहे, पण आपण अवेलेबल ऑफलाईन असलो पाहिजे. म्हणजे आपण गुड, पोहोचतोय लोकांच्या गुड. पर्यंत आपली ओळख होतीये, पण त्यांची भेट आपली पर्सनली झाली पाहिजे. सो असा हा ऑनलाईन फर्स्ट बट स्टिल ऑफलाईन असा मला कुठेतरी हे मॉडेल करावसं वाटलं, की डिजिटली मी कायम पुढे येईन. लोकांना पोहचवीन. प्रथाचं कलेक्शन कसं आहे, ब्रँड कसा आहे, साड्यांबद्दलची माहिती, माझा रिसर्च जो काही आहे तो, माझे एक्सपिरियन्सेस हे सगळं करीन. पण साड्या बघायला आणि एक्सपिरियन्स करायला लोकांना चांगला एक ऑप्शन पाहिजे आणि तिथून प्रथाचं स्टोअर आपण काढलं पाहिजे. जे माझ्या ब्राइडल मेकअपमध्ये एक रूम होती, पण दॅट इज नॉट त्यांनी एक्सपिरियन्स नाही मिळणार आहे लोकांना. एक चांगलं इंडिपेंडंट स्टोअर पाहिजे आणि मग 2024 मध्ये भांडारकर रोडचं आम्ही स्टोअर चालू केलं आणि विथिन 1 इयर ठाण्यात मी दुसरं स्टोअर चालू केलं. असं. हे इतक्या मोठ्या उड्या घेण्यासाठी कारण हे ज्या पद्धतीने तू सांगतेस, हो. की हे स्टोअर ओपन केलं, ठाण्याला स्टोअर ओपन केलं. हो. अगं, जेवढ्या सहजतेने तुझ्या गोष्टी तू सांगतेस आत्ता हो. ऑनलाईन, लोकांना असं वाटेल, "अरे, सोपं आहे एकदम. काय एवढं काय? पैसे पाहिजे फक्त. येस. तुमच्याकडे पैसे असतील ना, तुम्ही स्टोअर ओपन करा. इकडनं-तिकडनं फक्त हो. तुम्ही साड्या आणा किंवा माणा करेक्ट. आणि सुरू करा. याह. एवढं सोपं आहे?" नाही, नाही. नक्कीच नाहीये. 2-3 तर महत्त्वाच्या गोष्टी. एकतर सगळ्यात आधी म्हणजे बाबांचा काय बिझनेस आणि मी जो करत होते अनेक वर्ष, दॅट वॉज सर्व्हिस बिझनेस. ब्युटी हा सर्व्हिस बिझनेस आहे आणि टेक्निकल स्किलवरती हो, अवलंबून हो. असा बिझनेस आहे. मला रिटेलची काहीच माहिती नव्हती. म्हणजे प्रॉडक्ट विकणं, ते कुठून तरी सोर्स करणं, मग त्याचं प्राइसिंग करणं, मग किती इन्व्हेंटरी असली पाहिजे, त्याच्यातनं किती विकली गेली पाहिजे, हे सगळं पूर्णतः नवीन बॉल गेम होता माझ्यासाठी. जो मी ओव्हर द इयर्स शिकत गेले आणि त्यातनं काय म्हणायचं फक्त माझी थोडी अभ्यासू वृत्ती आहे. सो कुठली गोष्ट करताना त्याचा अभ्यास केला पाहिजे. इतर ह्या क्षेत्रातली लोकं काय करतायत, त्यांचं केस स्टडीज काय आहेत, असं सगळं थोडं अभ्यासू वृत्तीने गेल्यावर हँडलूम साडी आपण विकणार आहोत. मग हँडलूम साड्यांचं काय-काय त्याच्या मागचं रिसर्च करणं. सो हे असल्यामुळे मला कुठेतरी ह्या उड्या घेताना म्हणजे कॅल्क्युलेटेड उड्या झाल्या. अशा नुसतंच रँडम नाही काही केलं. हां, म्हणजे नुसतंच माझ्या इमोशनल उड्या नाही झाल्या असं. इमोशनल. पण तरीसुद्धा ह्याच्यात चॅलेंजेस आहेत. जसं मी म्हटलं तसं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे या बिझनेसमधलं, की तुमच्याकडे स्टॉक पडून राहणं इज द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट. म्हणजे त्यात तुमचे पैसेही अडकतात, हो. तुमचं कॅश फ्लो डिस्टर्ब होतो आणि बिझनेसची गणितं पूर्णतः बदलतात. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट स्टाफ. की स्टाफ आम्ही आधी टेक्निकली ट्रेन्ड स्टाफ हँडल करत होतो. पण एका सलॉनमध्ये 10 जणी आहेत, 8 जणी आहेत. माझ्या मेकअपमध्ये मी कायम 6, 7, 8 जणींचा स्टाफ हँडल केला होता. पण आता एका शॉपमध्ये 17 जणी आहेत. दुसऱ्या शॉपमध्ये 17 जणी आहेत. बॅकएंडला 13, 14, 15 जणी आहेत. तर वेगवेगळ्या हायरार्कीचा स्टाफ
वेगवेगळ्या स्टाफला वेगवेगळं ट्रेनिंग, स्टँडर्डायझिंग ऑफ सर्व्हिस, की तुम्ही सेल्सच्या स्टाफनी काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं प्रेझेंट केलं पाहिजे, हे कुठल्याही स्टोअरमध्ये एक्सपिरियन्स सेम मिळाला. सो हे सगळा पार्ट खूप चॅलेंजिंग आहे आणि इट कारण तू टेक्स अ जेव्हा ब्रँड लॉट ऑफ सुरू वर्क. करते, राईट, हो, मैं हो, स्टोअर सुरू हो, करते, देर आर सो मेनी थिंग्स विच आर टू बी फोकस्ड ऑन, की हो. टीम बिल्डिंग नावाचा एक ॲब्सोल्यूट, मुद्दा आहे, ॲब्सोल्यूट. की तुला टीम ट्रेनिंग हा भाग पुढचा, पण टीम बिल्डिंग, हो, हो. कारण दॅट इटसेल्फ इज अ स्किल. करेक्ट, करेक्ट. ॲब्सोल्युटली. कारण तू एका सिंगल मोटिव्हनी तू जातीयेस, हो. पण ऍक्च्युअल इम्प्लिमेंट करणारा तुझा करेक्ट, स्टाफ आहे ग. करेक्ट, करेक्ट. मग त्यांना मोटिवेशन आलं, येस, त्यांचं अपलिफ्टमेंट आली, त्यांची एनकरेजमेंट येस. आली. ह्यात एक अजून एक स्पेशल गोष्ट अशी आहे, की व्हेन यू केम टू द स्टोअर तू पण एक्सपिरियन्स केलीस, की प्रथामध्ये ऑल विमेन टीम आहे. सो हो ग. जी इतर स्टोअर्स म्हणजे साड्यांच्या दुकानांमध्ये बघायला मिळतं त्याच्यापेक्षा थोडी वेगळी गोष्ट आहे. आणि राइट फ्रॉम आवर बॅक एंड टू आवर फ्रंट एंड सर्व टीम प्रथामध्ये म्हणजे आता 54-55 जणींची आमची टीम आहे, ज्या सर्व महिला आहेत. काय ग त्याचा उद्देश? ह्याचं उद्देश फिमेल एम्प्लॉईज असणं किंवा खरं सांगायचं तर मी चालू केलं तेव्हा माझ्या मेकअपची टीम होती गर्ल्सची. त्यांना मी म्हणलं, "तुम्ही पण कराल का साड्यांचं काम? तुम्हाला आवडेल, एक्स्ट्रा अर्निंग अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही करा." असं करून त्या ओघाओघाने त्यांनी ते जॉइन केलं तो बिझनेस. पण मी जसं-जसं करायला लागले तसं मला वाटलं, की साड्या ही बायकांच्या आवडीची गोष्ट आहे. रंग बायकांना उपजत समजतात. बोलणं बायकांचं सॉफ्टर असतं, एक थोडं एम्पॅथेटिक असतं. समोरच्याला समजून घेण्याचं नेचर असतं, तर व्हाय नॉट आपल्याकडे बायकांचीच का नाहीये टीम? म्हणजे स्पेशली साड्या दाखवण्याची. आणि मग मला ते मजा यायला लागली त्याच्यामध्ये, की दिस इज समथिंग डिफरंट मी हे काहीतरी तुला का वेगळेपण आहे तुला ह्याच्यामध्ये. इंटरप्ट हो, एवढ्यासाठी हो, करतो. मी हा का विचारला हो, मुद्दा, हो, कारण जे शॉप्स आता अवेलेबल आहेत, हो, ट्रॅडिशनल आहेत, हो, वर्षानुवर्ष आहेत, हो. तिथे पुरुष पुरुष लोक आहेत, पुरुष की सेल्समन. जे सगळे सेल्समन हो, आपण ज्यांना म्हणू, साड्या दाखवणं, आणि सगळीकडे मला पुरुष दिसत होते. हो, हो, आणि वेन आय व्हिजिटेड हो, प्रथा, हे आपल्या शॉपमध्ये द मोमेंट आय एंटर्ड, मला हो, एक तर पॉझिटिव्ह हो, जाणवलं, हो, खूप पॉझिटिव्ह फील आला. आणि काउंटर पासून हो, मुवमेंट जी चाललेली होती ती, हो, आणि अगदी मागच्या आठवड्यात जेव्हा मी आलो होतो, हो, त्यावेळेला मी तुला सांगितलं, हो, की 2 पुरुष आले होते हो, आणि ते काहीतरी खरेदीला आले होते. खरेदी केली आणि काउंटरवर गेले. ज्या पद्धतीने त्या दाखवणाऱ्या मुली म्हणा किंवा काउंटरवरच्या मॅडम म्हणा, हं, ज्या पद्धतीने बोलत होते हं, आणि हं. ज्या जंटली बोलत होते, बरोबर. सॉफ्टली बोलत होते, मला ते अननॅचरल नाही वाटलं, नाही ते होत. नॅचरल करेक्ट, वाटलं. करेक्ट. मला इथे पगार मिळतोय म्हणून मी असं नाही. करायचं आहे, हो, हा भाव नाहीये. नाही. हे माझं आहे. हो, करेक्ट. मला त्या व्यक्तीला जपायचं आहे. येस. हा विचार कुठेतरी जाणवला मला यार. हो. मी तुला खरंच सांगतो ही खूप कविता, मोठी काय पावती म्हणेन मी पोच पावती, की अ, असा फीडबॅक माझ्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. तुझ्या कारण ॲब्सेन्समध्ये घडलेली हो. गोष्ट आहे म्हणून कारण सांगतो तुला. आणि हे कल्चर बिल्ड करणंच आहे ना शेवटी. हे कल्चर की मला जे वाटतंय प्रथाबद्दल, या हं. ऑर्गनायझेशनबद्दल, ते माझ्या ऑर्गनायझेशनमधल्या प्रत्येक जणीला वाटलं पाहिजे. हे कल्चर बिल्ड करण्याचाच पार्ट आहे आणि तो करण्यासाठी जेन्युइनली मी खूप मेहनत घेतली ओव्हर द इयर्स. आणि मेहनत घेतली म्हणजे काय शेवटी लीड बाय एक्झाम्पलच आहे, की मी जेवढं प्रेमाने, आपुलकीने, मेहनतीने पडेल तेव्हा उभं राहून, पडेल तेव्हा कोणाशी बोलून, जे पडेल ते काम करून जेव्हा मी उभी आहे, तेव्हा अर्थात ते पर्कोलेट होतं आणि हो, सगळ्यांना असं वाटतं हो. आपणही हे केलं पाहिजे. आपणही हे आपल्या हातनं हे नाही झालं पाहिजे. आपल्या हातनं ह्याला तडा नाही गेला पाहिजे, ह्या रेप्युटेशनला. हे प्रत्येकाला ऑटोमॅटिक यायला लागते. म्हणजे मी उठून उद्या एखाद्या क्लायंटशी उर्मटपणे बोलले, तर ते पर्कोलेट होणार आहे. म्हणजे मी प्रत्येक एकही क्लायंट आपल्या इथला अनहॅपी नाही गेला पाहिजे. हे जरी त्यांनी ह्याच्यासाठी जेव्हा खरेदी नाही मी केली तरी. हां, की नाही घेऊ देत त्यांना साडी, हं. पण त्यांचा एक्सपिरियन्स तेवढाच प्लेझंट झाला पाहिजे. मी कधीही गेले तरी एखादी मुलगी जर दमलेली असेल, तर मी तिला आत बोलवते. "काय झालंय? काय घरी प्रॉब्लेम आहे का? काय इश्यू आहे का काही? थोडा वेळ ब्रेक घ्यायचा आहे का? तू ब्रेक घेऊन ये पाहिजे तर, पण फ्रेश होऊन ये. क्लायंट समोर दमलेलं नको दिसायला." मग त्यांनाही असं वाटतं, की ओके, कोणीतरी आहे, कोणाचं तरी आपल्याकडे लक्ष आहे.
अर्थात वेळोवेळी महिला काम करत असल्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्सही भरपूर प्रॉब्लेम्सही असतात. खूप येत असतात. त्यांचे पर्सनल फ्रंटवर, हेल्थ फ्रंटवर, फॅमिली फ्रंटवरती असंख्य प्रॉब्लेम्स चालू असतात आणि तरी त्या एवढ्या उत्तम रीतीने काम करतात ह्याची जाणीव मला पण आहे. आणि ती जाणीवपूर्वकच मी त्यांना काय म्हणायचं त्याला ॲज अ लीडर पण मी त्यांना जपतीये, की तुमचे प्रॉब्लेम्स इम्पोर्टंट आहेत. तुम्हाला गरज आहे तेव्हा मी आहे. सो हे कुठेतरी त्यांना खात्री वाटल्यामुळे एक वेगळ्या आपुलकीने काम केलं जातं. सो कमिंग बॅक टू द पॉइंट की स्टाफ हँडलिंग इज अ व्हेरी, व्हेरी बिग तो चॅलेंज. स्किलफुल आणि ऍक्च्युली खूप आपण स्किलफुल. म्हणतो घरात 2-3 बायका पण प्रेमाने नांदणं ट्रिकी काम असतं. हा तर इथे मी 54 बायकांना घेऊन हसत खेळत छान नांदत संसार बिझनेस करतेस. करतीये. सो ते अजून चॅलेंजिंग आहे. पण इट इज व्हेरी फुलफिलिंग अल्सो. कारण एवढ्या मुली, बायका आत्मनिर्भर होतायत. स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतात. मुलांना कुठल्या शाळेत घालायचं स्वतः निर्णय घेऊ शकतात. मु कोणाच्या तरी मुलीचं लग्न आहे, ती स्वतःच्या बळावरती लग्नाचा काही खर्च हातभार उचलते. सो हे कुठेतरी त्यांच्यासाठी खूप एम्पॉवरिंग आहे आणि ह्याच्यात मला खूप सॅटिस्फॅक्शन. सो मग मला त्यातलं सॅटिस्फॅक्शन जेव्हा जास्तीत जास्त मिळायला लागलं, तेव्हा मी ठरवलं की नाही, आपण ह्याच रूटनी जितकं शक्य आहे तेवढं जाऊया. मी असं म्हणत नाही की मी कोणीच पुरुष एम्प्लॉय करणार नाही, कारण असं का म्हणावं एखाद्यांनी? पण जितकं शक्य आहे तितकं महिला समक्ष काय म्हणायचं त्यांना खंबीर करणं आणि त्यांना सबलीकरण करणं त्यांचं हे तर मी करूच शकते. सो आय विल वर्क टुवर्ड्स विमेन एम्पॉवरमेंट ॲज मच ॲज आय कॅन असं. वा वा वा. पण आता हे जसं तू म्हणालीस की या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हो, टीम बिल्डिंगच्या हो, दृष्टीने. हो, सगळ्यात मोठं स्किल आहे ना हो. कविता, ते ह्युमन हँडलिंग आहे. आहे ना, प्रश्नच नाही. कारण तू आता म्हणालीस की त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, कंप्लेंट्स असतात, काही एक्सक्युजेस असतात. कारण प्रत्येक स्त्री जेव्हा एक तुझ्याकडे येणारी, एक आपण म्हणूयात कामाला येणारी, हो. ही अख्खी फॅमिली घेऊन येते ग. आहे ना, प्रश्नच नाही. कारण तिला ॲब्सोल्युटली. समजून घेणारी व्यक्ती करेक्ट, जर असेल, तर मला वाटतं मला जे रिफ्लेक्शन दिसलं करेक्ट. तरच दिसतं ते. तरच. कारण आहे ना, नाही, प्रश्न नाही. मला कविता ताई समजून घेतात हा. करेक्ट. एक्झॅक्टली. आणि तिथे ताई 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 हे जे करेक्ट. काही हो, कनेक्शन आहे ना, करेक्ट. त्याच्यातनं आणखी एक अफेक्शन, हो, हो. काय म्हणूयात, ते ॲटमॉस्फिअर जनरेट होतं ॲब्सोल्युटली, ऑटोमॅटिकली. आणि ते ॲब्सोल्युटली. अननॅचरल आहे करेक्ट, म्हणून मला ते करेक्ट, ॲक्च्युअली पटकन भावलं. करेक्ट, करेक्ट. माझ्याशी तर काही बोलले नाहीत कोणी. आणि मी बट आय ना वॉज जस्ट माझ्याकडच्या सगळ्या टीमला एक सांगितलंय, की शेवटी घरी तुम्हाला प्रॉब्लेम्स, काही हो. ना काहीतरी स्ट्रगल्स, हेल्थ इश्यूज हे तर असणारच आहे. पण हे जे 8 तास आहेत, जे तुम्ही इथे कामाला येताय, ते 8 तास तुम्ही जेवढे पॉझिटिव्हली काम कराल, तेवढी एनर्जी घेऊन घरी तुम्हाला सगळं सामोरं जाता येईल. बरोबर. सो ट्रीट दीज 8 अवर्स ॲज युअर रिज्युव्हिनेटिंग टाईम. आणि ह्याच्यात तुम्ही जितकं आनंदाने काम कराल ना, तितकं तुम्हाला बाकी सगळं फेस करायची शक्ती ऑटोमॅटिकली येईल. स्ट्रेस आणि बस्टर ते म्हणून काय हां, म्हणतात. आणि ते जेन्युइनली वर्क होतं. म्हणजे इथे पण तुम्ही स्ट्रेस्डच राहिलात, एकमेकांची भांडाभांडीच केलीत, समजूनच नाही घेतलत एकमेकींना, तर तुमचं ते सगळं म्हणजे तेच तुम्ही त्याच स्ट्रगलमध्ये मेंटली राहणार आहात. सो पण हे खूप लागू पडलंय आणि हे सगळ्यांना पटलंय, की आपण इथे 8 तास शांतपणे घालवू, घरी जाऊन बघू मग नंतर काय आपल्या वाट्याला येते. ते खूप समहाऊ पर्कोलेट झालंय टिल द व्हेरी, म्हणजे सगळ्या सगळ्या माझ्या काय म्हणायचं बॅक एंड टीमपासून फ्रंट एंड टीमपर्यंत सगळ्यांमध्ये असं. आणि अजून एक गोष्ट मी कायम स्टाफला माझ्या टीमला सांगितली आहे, की तुम्ही तुमची व्हॅल्यू ठरवायची. घरी सुद्धा आज आज माझं जरा ना, कारण आता बायकांचं तर तुला माहितीच आहे, दर महिन्याला 4 दिवस येतात, त्यांना त्रास होतोच. पिरियड्सचा त्रास होतो. कोणी जस्ट डिलिव्हरी झाली असेल, तर तिला त्याच्यानंतरचा त्रास होतो. कोणाचा मेनोपॉजचा त्रास वेगळा असतो. सो तुम्ही एवढुसं काही झालं, मला इतका त्रास होतोय, इतका त्रास होतोय, असं घरी तुम्ही केलं, तर घरचे म्हणतील, "नको जाऊ जॉबला, बस." आणि घरी तुम्ही बसलात, तर तुम्ही घरची सगळीच कामं करणार आहात. सो त्याच्यापेक्षा नाही, मला त्रास होतोय, पण मग मी जॉबला तरी पण जाणार. हे जेव्हा तुम्ही म्हणताय, तेव्हा तुमची फॅमिली पण सिरियसली घेईल तुमचा जॉब. माइंडसेट की मला बदलतो. जरी बरं वाटत नसलं, मी ठीक आहे, मी एक औषध घेईन, पण मला जॉब नाही बुडवता येणार. की हम्म. तुम्हीच तुमच्या जॉबची व्हॅल्यू जेव्हा वाढवता, तेव्हा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू पण वाढवताय. की माझ्याशिवाय तिथे अडतंय, मला तिथे गेलं पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही तुमच्या घरी एस्टॅब्लिश कराल, की माझ्या वाचून काहीतरी माझ्या जॉबमध्ये अडतंय, तिथे माझी गरज आहे, तेव्हा तुमचे सगळे घरचे पण त्याला रिस्पेक्ट करायला लागतील. आणि हे सगळ्यांना जाणवायला लागलंय, की घरचे पण म्हणतात, "नाही, नाही, तू करून ये, आपण करू नंतर. मी येतो तुला पिकअप करायला." म्हणजे हे सगळ्यांना तो बदल जाणवायला लागलाय. नुसतं नाही तर काय, "मला खूप त्रास होतोय, मला आज काही नाही, माझं खूप डोकं दुखतंय," असं म्हणत तुम्ही कटकट जर घरी केली, तर घरचे म्हणतील, "नको जाऊ कामाला."
आणि तुम्ही जर घरी बसलात तर ते इट क्रिएट्स अ फिलिंग की हा हिने नाही गेलं तरी चालतंय, हिच्या वाचून काही अडत नाही असं. सो हे माझ्या कल्चर बिल्डिंगचा हा खूप मोठा पार्ट आहे, की तुम्ही तुमची व्हॅल्यू, तुमच्या जॉबची व्हॅल्यू घरी घरच्यांना समजावून द्या असं. आता ह्या लेडीज ज्या आहेत तुझ्याकडे हो, काम करणाऱ्या, मी जसं सांगितलं की मला हो, जाणवलेली चांगली गोष्ट आहे. हो, तशा असंख्य क्लायंट्स येतात, कस्टमर्स येतात. हो. त्यांची काही स्टोरी असते प्रत्येकाची बघ. हं. पुरुष जेव्हा खरेदीला हो, येतो, त्यावेळेला वेगळं असेल काहीतरी हो, चित्र. स्त्री जेव्हा खरेदीला येते, तेव्हा वेगळं चित्र. हो, फॅमिली जेव्हा येते, हो, तेव्हा वेगळं चित्र. काय म्हणूयात आपण, सून जी हो, ठरलेली असते ती आणि सासू असं हो. आलं. म्हणजे तुझ्याकडे येणारे जे कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यात खूप गमती-जमती तुम्हाला हो, पण बघायला मिळत खूपच, असतील ना? खूपच. मला तर आई माझी गमतीत म्हणते, "कविता तू पुस्तकच लिही." कारण तुझ्याकडे इतका खजिना आहे किस्स्यांचा. म्हणजे राइट फ्रॉम ब्राइडल मेकअप, लग्नाच्या फॅमिलीज आणि त्या लग्नाच्या दिवसांमध्ये आपण तिथे असणं, हे इतकं काय म्हणायचं त्याला, सगळीकडनं तुम्हाला मजा येते का गं? मजा अंडर येते? करंट्स सगळे मिळत असतात. हे मजा सगळं येते. खूप बघायला खूप मजा येते? मजा येते. खूप मजा येते. म्हणजे आपण एन्जॉय अशा गोष्टींनी का करतो, की आई शपथ काय यांची चर्चा चाललेली ॲब्सोल्युटली. असते. आणि कुठेतरी आपल्याला समजतं पण. आपल्याला असं वाटत असतं, की आपलं जे आहे तेच नॉर्मल आहे किंवा आपली फॅमिली आहे तशाच सगळ्या फॅमिलीज असतात. पण तसं नाहीये. हम्म. प्रत्येक फॅमिलीमधली डायनामिक्स वेगळी असतात. प्रत्येक फॅमिलीमध्ये सर्कमस्टन्सेस वेगळ्या असतात. हम्म. खूप खूप व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक आत्तामध्ये ठाण्याच्या स्टोअरमध्ये किस्सा झाला, की एक प्रथाच्या फॉलोवर आहेत, ज्या ऑनलाईन खूप बघतात, माझे व्हिडिओज बघतात आणि त्या खूप हौशी-हौशीने आल्या होत्या बाई. आणि त्यांनी ओळख करून दिली, की ही माझी होणारी सून आहे आणि ती साउथ इंडियन आहे आणि ती असते यूएसमध्ये. त्यांचं आता लग्न असणार आहे, तर ती आत्ता आली आहे एक आठवड्याभरासाठी. तर मी तिला पहिलं प्रथामध्ये घेऊन आले, की प्रथामधनंच तू साडी घेतली पाहिजेस रिसेप्शनची त्यांच्या. आणि ती साउथ इंडियन मुलगी, रेज्ड इन द यूएस, म्हणजे ती काय म्हणायचं, इथली साउथ इंडियन पण नव्हती. यूएसमध्येच तिला असं होतं, की मला ह्या चकमक साड्या आणि हे सगळं सगळं तिला म्हणजे बघायला छान वाटत होतं. पण अंगावर घेताना तिला एवढी भरजरी बुट्टे-बिट्टेवाली साडी नको होती. आणि सासू प्रचंड हौशी होती. तिला असं होतं, की काय घेऊ आणि काय नाही हिच्यासाठी. आणि हीच उठून दिसली पाहिजे. हिच्यासारखी साडी कोणाच्याच अंगावर दिसली नाही पाहिजे. आणि तिची एकदा झाली, की मग माझी मी चूज करणार आहे. माझी पण मला भारीच हवी आहे कविता. म्हटलं येस, ओके वगैरे. मग त्यांनी खूप बघितलं आणि त्यांना ज्या साड्या आवडत होत्या त्या त्या मुलीला आवडत नव्हत्या. आवडत नव्हत्या म्हणजे अजिबातच आवडत नव्हत्या, की मला हे अजिबात असं नकोय. ओके. ती पण स्वीटली ट्राय करत होती सांगायचं, की "मम्मी आय डोंट वॉन्ट सो हेवी. आय वॉन्ट सिंपल. सिंपल, सिंपल." आणि त्यामुळे "हाऊ मच सिंपल डू यू वॉन्ट? इट इज युअर वेडिंग. तुझ्या लग्नात सगळे बघायला आणि अजून किती सिंपल? तुझ्याकडे कोणी बघणारच नाही मग." असं-तसं. आणि मग काहीच त्यांना आवडत नव्हतं. आणि मग त्यांच्यात आपापसात चिड मग त्यांच्या मुलाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला. मग ती मुलगी ऑलमोस्ट डोळ्यात पाणी येऊन त्या मुलाशी बोलली, की "आता मी काय करू इथे? मला काहीच आवडत नाहीये. धिस इज टू ओव्हरवेल्मिंग." तो मुलगा तिला सांगतोय, "तुला जे हवं ते तू घे. माझ्या आईचं काही ऐकू आई नकोस. शपथ! तुला पाहिजे ते घे." मग ती आई माझ्याशी येऊन बोलत होती, "हे बघ आता तूच मला सांग, माझं बरोबर आहे की नाही इथे? ती उठून दिसली पाहिजे की नाही तिच्या लग्नामध्ये?" म्हणलं, "हो, बरोबर आहे तुमचं. पण शेवटी तिचा पण एक चॉईस आहे. तिच्या डोक्यात काहीतरी असेल." मी तिला म्हटलं, "हे बघ, एक काम कर. तुझ्याकडे काही Instagram रेफरन्सेस किंवा असं काही आहे का? मला दाखव. मला दाखव की तुझ्या डोक्यात काय आहे?" तिने मला दाखवले. सो तिच्या डोक्यात बेसिकली छान असं प्लेन टिश्यू असलेलं किंवा असं काहीतरी होतं, की ज्याच्यात खूप असे बुट्टे, चकमक, बिझी डिझाइन नसेल किंवा मोठ्या-मोठ्या बॉर्डर्स नसतील. आणि त्या सासूबाईंना घ्यायची होती तिच्यासाठी गडवालच. ती मला गडवालच घ्यायची हिच्यासाठी. कांजीवरम तर ती साउथ इंडियन आहे, तिच्याकडे खूप असणार आहेत. कांजीवरम नकोय. पैठणी मी एक घेईनच तिला. पण रिसेप्शनला कोणी पैठणी एवढं नेसत नाही. मला गडवाल घ्यायची. मग मी त्यांना माझ्याकडच्या 2 गडवाल अशा काढून दिल्या, ज्या टिश्यूमध्ये होत्या, की आणि दोन्हीला कॉन्ट्रास्ट बॉर्डर्स नव्हत्या. सो एका सिंगल कलरमध्ये टिश्यू. आणि जी ती मुलगी म्हणली, "धिस इज इट. अशीच पाहिजे मला." आणि त्या म्हणल्या, "ठीक आहे, मी हेच म्हणत होते. गडवालच घे." मी म्हणत होते. "ठीक आहे, तुला आवडलीच आहे ना, मग आता हेच तर मी सांगत होते." असं करून त्यांचं फायनली ते रडारडी, भांडणं हे सगळं फायनली एका गोड ह्याच्यात एंड झालं. आणि दोघींनी मला खूप थँक यू म्हणून मग मला त्या मुलीने एक चॉकलेट काढून दिलं. "धिस इज फॉर यू. आय कुडंट हॅव डन इट विथआऊट यू." असं म्हणून त्या छान मज्जेत गेल्या. असा हा सगळा. आणि माझी टीम सगळी अशी होती, की "ताई,
तू नसतीस तर हे कसं हँडल झालं असतं, आम्हाला खूप अवघड गेलं असतं. पण असे गमतीशीर गोष्टी होतात. ते पुरुषांचे जेव्हा खरेदी हो, असते, हो. पुरुष करतात. आता असे काही धाडस मी केलेलं नाही अजून, पण आता करीन. की बायकोसाठी काहीतरी एक हो, सरप्राईज गिफ्ट घ्यायचंय, हो, सरप्राईज घ्यायचंय. तर हो. मग त्यावेळेला काय करत असतात? म्हणजे मायाला फक्त माझ्या डोक्यात काय असतं, की या बजेटमध्ये पाहिजे बाबा. हां, या बजेटमध्ये असेल. करेक्ट. आणि मला आता तुझी काही नावं सांगितलेली साड्यांची ते काही कळले नाही. हां, ती कळली काही नाही. माहिती माहिती नाहीये. नाहीये. काही हां, हां. काही काही नाही. त्यामुळे तुम्ही असं काही समजू नका, की मला खूप कळायला लागलं. काही कळत नाहीये. हे तुम्हाला आता कळावं म्हणून ती बोलतीये. आता मी देणार आहे ट्रेनिंग संजय दादाला. आता हे गौरी बघेल त्यावेळेला हां, कळेल काय ते करेक्ट, काय होणार आहे ते. करेक्ट. तेव्हा नाही, सो पुरुषांमध्ये ना खरं सांगायचं तर आमच्याकडे 2 एक्स्ट्रीम्स आहेत. एक म्हणजे अति हौशी पुरुष, की जे कुठेही ट्रॅव्हल करतात तेव्हा बायकोसाठी तिथनं किती साडी टक्के आहेत असे? आणतात. किती टक्के आहेत? आहेत, बऱ्यापैकी आहेत. म्हणजे अय्या! साड्यांच्या बाबतीत खूप हौशी पुरुष आमच्याकडे आणि गंमत म्हणजे माझी टीम नेहमी खुश होते. जर का नवरा-बायको एकत्र आले ना, तर बायकोच्या प्रेमापोटी नवरा सढळ हातानेच शॉपिंग करतो. त्यामुळे माझी टीम खुश असते, की हां. आलेत दोघं, सरांना खुश करूया, सरांना छान साड्या दाखवूयात. ते घेतील. ते ही विल ते नॉट पण कट आणि कॉर्नर्स. हां. सो हिचकिच न करता सो पुरुषांमध्ये 2 एक्स्ट्रीम्स असतात. एक म्हणजे अतिउत्साही. खूप उत्साही आणि कळणारे, शौकीन असे नवरे किंवा पुरुष एकंदरीत कोणी आईसाठी घ्यायला आलं असेल, बहिणीसाठी आहे. मैत्रिणीसाठी, बहिणीसाठी. आणि दुसरी एक्स्ट्रीम अशी असते, की काहीही त्यातलं कळत नाही. काहीही इंटरेस्ट नाही. तुम्ही इथे आम्हाला मॅच लावून द्या. आम्ही बसतो, कॉफी पीत ह्यांचं चालू देत. पण एक गोष्ट कॉमन आहे संजय दादा. जेव्हा कुठलाही पुरुष अकंपनी करतो किंवा प्रथाच्या स्टोअरमध्ये येतो, तेव्हा तो त्या जिच्यासाठी साडी घेतो तिच्या प्रेमापोटी आलेला असतो. ही हो, गोष्ट हो, कॉमन आहे. हो. आणि दॅट इज व्हॉट इज इम्पोर्टंट. तुम्हाला साड्यांमधलं कळत असो नसो, तुम्ही जिच्यासाठी साडी घ्यायला आलायत, तिच्या प्रेमापोटी तुम्ही इथे आलाय. मग ते हं, मॅच बघत कॉफी पीत 2 तास बसतील तिथे. पण हं. आवडली ना तुला साडी, मिळाली ना मनासारखी, चला व्हेरी गुड असं म्हणून ते जातील. सो धिस इज व्हॉट आय थिंक इज व्हेरी इम्पोर्टंट अँड व्हॉट मॅटर्स अल्टिमेटली. सो सो हा कॉमन धागा असल्यामुळे आम्हालाही मजा येते, की जरी समजत नसेल तरी फायनल चॉईस करायला या. या 2 पैकी तुम्हाला कुठली आवडते ते बघा आणि ज्यांना कळतं त्यांना तर मजाच येते शॉपिंग करायला. एक ह्याचा किस्सा आता रिसेंटली असा आहे, की माझ्या होर्डिंगवरची एक होर्डिंगवरती माझा फोटो आहे. तुला आपण बोललो ह्याच्याबद्दल. मित्रांनो, पण मगाशी जे मी म्हणलं तेच की यांना ब्रँड अँबॅसिडरची गरजच नाहीये बाईंना. नाही, बाई नाही. स्वतःच ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्यामुळे काही लोक बिचारे नाराज होत असतील, की आपल्याला कधीतरी प्रथाचं ब्रँड अँबॅसिडरशिप मिळेल. वो नाही, होने नाही. वाला नहीं है. हां. नाही, नाही. त्याच्यामागे पण एक स्टोरी मी सांगीन पटकन काय म्हणायचं ब्रीफली. हं, पण सो होर्डिंगवरती मी माझा एक फोटो होता. हं. त्याच्यात जी मी साडी नेसली तीच साडी एक जण आले होते. ते एकटेच आले होते आणि त्यांची 25वी अॅनिव्हर्सरी होती. आणि ते म्हटले, "मी इथनं माझा आणि बायकोचा ऑफिसचा रोड हा सेम आहे." ती ऑलमोस्ट एव्हरी डे हे होर्डिंग बघून मला गेले काही महिने म्हणते, "मला प्रथामध्ये जाऊन ही साडी घ्यायची ही साडी मला प्रथामध्ये जाऊन घ्यायची आहे." त्यामुळे ते म्हणले, "मला एकही साडी बघायची नाहीये तुमच्याकडची. मला हीच साडी द्या. ते आमची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. ती इतकी खुश होईल, मी तिला काही न सांगता आलोय." आणि आमच्याकडे ती साडी नव्हती. कारण म्हणजे ती सोल्ड आउट होती, ती नव्हती. म्हणलं, "नाही, काहीही करा तुम्ही ही साडी माझ्यासाठी मागवून द्या." आणि मग ते म्हणले, "मी आत्ता पैसे भरू का? काही प्रीमियम भरू का? म्हणजे तुम्हाला गैरसोय होणार आहे, मागवायला लागणार आहे, अर्जंटली मागवायला लागणार आहे, तसं करू का? पण मला ह्या-ह्या तारखेला माझी अॅनिव्हर्सरी आहे आणि मला हीच साडी तिला घ्यायची." आम्ही त्यांना हेही सुचवलं, की त्यांना घेऊन या. त्या प्रकारात अनेक साड्या आहेत. त्यांना दुसरी चॉईस करू नाही, तिला तीच पाहिजे. मला तिला तीच साडी घ्यायची आहे. आणि काहीतरी करून आम्ही ती मागवली साडी. एक्झॅक्ट सेम साडी मागवली आणि त्यांना मिळाली वेळेत. आणि त्यांनी मग नंतर त्यांच्या अॅनिव्हर्सरीचे फोटोज आम्हाला ते पाठवले आणि मग ते घेऊन आले बायकोला, की "हे बघ, ह्या साडीमागे ही सगळी कहाणी झाली. तुला माहिती नाहीये. तुला वाटेल मी फक्त एक साडी दिली. त्यांनी एवढी अवेलेबल करून दिली" वगैरे असं. पण खूप गोड किस्से आहेत असे, की परवा एक प्रथाच्या पुण्याच्या स्टोअरला एक जण आले होते, एकटेच पुरुष परत. मला नवऱ्या मुलीची पिवळी साडी दाखवा आणि एकटेच आले होते. आम्हाला असं वाटलं, की मे बी सर्व्हे करायला मामा घेतो ना मुलीसाठी साडी हो. युजुअली वधू वस्त्र जे असतं ते. आम्हाला वाटलं सर्व्हे करायला आले असतील वगैरे, नंतर घेतील. आम्ही आपलं दाखवलं वगैरे. मग मला म्हणले, की "1 मिनिटं कविता 1 मिनिटं मला सांग, की
माझ्या भाचीचं लग्न आहे, मी मामा आहे तिचा आणि तिने मला फुल फ्रीडम दिलाय. मला आवडतात साड्या बघायला आणि शॉपिंग करायला. तिने मला फुल फ्रीडम दिलाय. ह्या 3 मला असं वाटतंय तिला छान दिसतील. हे बघ, हा तिचा फोटो आहे. तुला काय वाटतं? ह्याची ही बॉर्डर मला अमुक वाटतंय. ही तिला फुलेल जरा, ती चांगली नाही दिसणार. ही मला असं, हे कॉम्बिनेशन युनिक आहे. ह्या 4 साड्या मी काढल्यात. तुझं काय अरे म्हणणं आहे? बापरे! आणि त्यांनी ती छान पिवळी साडी घेतली आणि भाचीच्या लग्नासाठी तिला गिफ्ट म्हणून. क्या बात है! पण असे पण किस्से आहेत, की इतकं फुलफिलिंग वाटतं, की हे किती छान आहे. म्हणजे असं एकीकडे आपल्याला वाटतं पुरुषांचं नाही, लक्ष नाहीये, त्यांना काही माहीत नाही असं. पण मजा येते. सो असे वाह, वाह, किस्से वाह! आहेत वाह! आमच्याकडचे. ब्रँड अँबॅसेडरचं काय? बापरे! हा खूपच फनी काय म्हणायचं एपिसोड आहे. सो बेसिकली प्रथाचं मी पुण्यातलं जेव्हा भांडारकर रोडचं स्टोअर चालू करायचं ठरवलं हं. आणि त्याचा लॉन्च होता ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबर 2024 मध्ये. आणि मग आम्ही ठरवलं की थोडंसं ऑन ग्राउंड पब्लिसिटी पण आपण करू आणि मग मी एक 3-4 होर्डिंग्स घेतली. होर्डिंग साइट्स घेतल्या आणि मी म्हणलं की थोडा बोलबाला होईल, लोकली लोकांना कळेल प्रथाचं स्टोअर ओपन होतंय वगैरे असं. आणि गणपतीचे दिवस होते आणि माझं ऑक्टोबरमध्ये ओपन होणार होतं. तर ओपनिंग सून असं आम्हाला सगळीकडे लावायचे होते होर्डिंग्स. आणि गणपतीमध्ये मला 2 होर्डिंग्ज अवेलेबल आहेत असं कळलं. एक ते लॉ कॉलेज रोडला अ, अगदी त्या सर्कलला एक होर्डिंग आहे ते, सेनापती बापट रोडकडून आपण येतो ते आणि एक कर्वे रोडचं, अशी 2 होर्डिंग्ज मला आणि अलका टॉकीजला अशी 3 होर्डिंग्ज अवेलेबल आहेत मला कळलं. अलकाच्या चौकातली. हां, हं. आणि ना हे होर्डिंग साइट्स आणि हे पटकन डिसिजन घ्यायला लागतात, कारण ती पटापट बुक होतात, राइट? सो मी म्हटलं मला ज्यांच्याकडनं कळलं त्यांना म्हटलं ब्लॉक करून टाका माझ्यासाठी. पण माझ्या लक्षात आलं की गणपती विसर्जन 2 दिवसात आहे. म्हणजे आजचा दिवस सोडून 2 दिवसांनी विसर्जन आहे. तर आता लोकं भरपूर फिरत असणार आहेत. म्हणजे इट इस अ गुड टाईम की आपण पटकन लावून टाकू पोस्टर, आपलं जे काही होर्डिंग्ज आहेत ते. म्हणून मी माझ्या डिझायनिंग टीमला कॉल केला आणि त्याच्या आधी आम्ही 1-2 एक मृणालताईचं आणि एक असं म्हणजे जे प्रथाचे फोटोज आमच्याकडे होते, श्रेयाचा आहे, बुगडे असे मी काही फोटोज तयार केली होती डिझाईन्स, आम्ही एका ठिकाणी लावलंही होतं. पण मी त्या डिझायनरला सांगितलं त्या टीममधल्या, की "पटकन मला डिझाईन्स करून पाठव. आपल्याला आजच्या आज प्रिंट करून उद्या लागलेले पाहिजेत. कारण विसर्जन आहे 2 दिवसात. तर छान आपल्याला इट इस अ गुड अपॉर्च्युनिटी पब्लिसिटीसाठी." म्हणला, "ठीक आहे, मी करतो मॅम." असं म्हणून त्याचा मला बरोबर अर्ध्या तासाने फोन आला. तो म्हणला, "मॅम मी काय हा तो एडिटिंग करणारा मुलगा हां, त्यांच्या टीममधला. "मॅम मी काय म्हणतोय, आत्ता सगळीकडे ना गणपती, गौरी आणि आता दिवाळी येते, तर सगळ्या ब्रँड्सचे ना सेलिब्रिटीजने दागिने घातले, ट्रेडिशनल साड्या नेसल्यात असेच फोटो आहेत. तर आपलं तेवढं उठून नाही दिसणार असं मला वाटतंय. तर आपण तुमचाच फोटो का नाही यूज करायचा? करूया का तुमचा फोटो यूज? अच्छा आपल्याकडे एडिटर एक शूट केलेला तुमचा चांगला फोटो आहे." अच्छा असं तो एडिटर म्हणाला. एडिटर मुलगा मला म्हणाला, बरं का. बरं मी घाईघाईत कामं-बिमं मी त्याला म्हटलं, "अच्छा, हो का?" ठेवला फोन. समीरला फोन लावला दुसरा. "समीर ऐक ना, तो एडिटिंग करणारा मुलगा काय म्हणतोय, तुम्ही होर्डिंगला तुमचाच फोटो का नाही वापरत? तर काय सांगू त्याला?" तो ऑफिसमध्ये. तो म्हणला, "मी तर तुला म्हणतोच आहे, तू एवढे व्हिडिओज आता पोस्ट करतेस, तूच फेस आहेस ब्रँडचा, लावून टाक तुझाच फोटो." असं तो त्याच्या ऑफिसमधनं काम करता मला म्हणला. आणि तेव्हा माझा फक्त सिटी प्राईड कोथरूडमध्ये एक आतमध्ये होर्डिंग होतं. तो म्हणला, "मी म्हणतोच आहे तुला सिटी प्राईडला कधीपासून, की तुझाच फोटो लाव ना, पीपल नो यू नाऊ, की तू तू प्रथाचे एवढे पोस्ट करतेस." म्हटलं, "हो का? असं म्हणतोयस का? ठीक आहे." ठेवला फोन. त्या एडिटिंगच्या मुलाला फोन केला. "हां, ठीक आहे. करून टाक तू यूज." त्यांनी पुढच्या 15 मिनिटात मला डिझाइन पाठवलं. म्हणलं, "ओके, डन." आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते होर्डिंग लागलेले मला फोटो आले. म्हटलं, "अरे बापरे! आपण हे काय केलंय?" कारण म्हणजे एक डिजिटली एक फोटो बघणं आणि एका 40 बाय 20 आणि 30 बाय 30 फुटी होर्डिंगवर ते बघणं. मला असं आलं, की "अरे, आपण हे काय करून बसलोय? आपण हे खूपच टू मच इन द फेस झालंय." आणि तोपर्यंत असं मी काही स्वतःला काही असं पोर्ट्रे केलं नव्हतं कुठे किंवा एवढ्या मोठ्या. आणि मला खूप एम्बॅरेसमेंट झाली. मी समीरला म्हटलं, "हे मी होऊ देत, हे काय गणपती विसर्जन होऊ दे. मी झाल्या-झाल्या चेंज करते. हे मला टू मच वाटतंय." आणि मग तो हसायला लागला मला, की "आता काय ठीक आहे, आता काय?" म्हणजे त्यालाही हसूच आलं. आणि यू विल नॉट बिलीव्ह इट, विसर्जन होईपर्यंत म्हणजे लिटरली 48 तास म्हणजे 2 दिवसांचा हे. आणि आम्ही काय केलं होतं, 3 होर्डिंग्जवरती कमिंग सून टू भांडारकर रोड असं त्याच्यावर टाकलं होतं. मला कमीत कमी संजय दादा 300 मेसेजेस आले, पर्सनल मेसेजेस.
250 ते 300 मेसेजेस. "अगं भांडारकर रोडला चालू होतंय का स्टोअर? कधी स्टोअर चालू होणार आहे? तुझं आत्ता होर्डिंग पाहिलं, कुठे होणार आहे? आम्हाला माहितीच नव्हतं भांडारकर रोडला होणार आहे." आणि माझ्या असं लक्षात आलं, की इट हॅज वर्क्ड लाइक एनिथिंग. म्हणजे ते नोटीस झालंय लोकांना आणि मग अर्थात खूप जणांचे तुझा फोटो बघितला, मस्त दिसतंय वगैरे हे आले. पण खूप जणांना ते माझ्या त्या होर्डिंगमुळे लक्षात आलं, की भांडारकर रोडला स्टोअर ओपन होतंय आणि इट वर्क्ड लाइक एनिथिंग. म्हणजे जे मी अजिबात विचार केला नव्हता आणि उलटं मला ते एम्बॅरसमेंटच झाली, की ये मैंने क्या कर दिया असं मला झालं. आणि मग गणपती विसर्जन झालं. गंमत म्हणजे अनेक रील्समध्ये अल्का टॉकीजला सगळं अल्का टॉकीजच्या चौकात मेन विसर्जन आणि ते सगळ्या मिरवणुका आणि हे सगळा तो मेन तिथेच एरिया आहे. येतं. हो. ते आणि रील्स-बिल्स तर खूप जण विसर्जनांच्या करतात आणि असं. मेन अल्का टॉकीजमध्ये एक माझ्या फोटोवालं होर्डिंग आणि दगडूशेठचा एक चालली आहे मिरवणूक, एक ह्याच्या आणि त्या सगळ्या रील्समध्ये एक कविता आणि एक बाप रे बाप! पण एवढ्या हजारो लोकांच्या ते नजरेत आलं. सो इट हेल्प्ड अ लॉट आणि इट क्रिएटेड अ डिफरंट इम्पॅक्ट, की ओनिंग द ब्रँड आपण म्हणतो तसं, की हे माझं आहे आणि मी मी ओनरशिप घेते या ब्रँडची. हे कुठेतरी पोहोचलं लोकांपर्यंत आणि खूप मला त्याच्यानंतर खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आला, की "खूप छान केलंस तू, तुझा फोटो यूज केलास." अ, वेगळं म्हणजे एक रिलेटेबिलिटी बिल्ड झाली. तुझ्या ब्रँडविषयी ट्रस्ट फॅक्टर बिल्ड झाला, की माझं आहे हे, माझ्याकडे या, हं. असं एक कुठेतरी पोर्ट्रे झाला आणि मग आय रिअलाइज्ड की ओके म्हणजे तसं म्हणलं तर चुकून घडून आलेली गोष्ट आहे, पण इट हॅज वर्क्ड आणि मग ते तसंच ठेवलंय. अजूनपर्यंत तरी मी माझेच फोटोज यूज केलेत. आता बघूयात पुढे असं. प्रथा एक्सपेन्सिव्ह आहे का गं? आणि असेल तर का? ओके. अं, खरं सांगायचं तर प्रथा एक्सपेन्सिव्ह नाहीये. म्हणजे जर का आपण त्याच साड्या म्हणजे तीच हँडलूम पैठणी आपण दुसऱ्या दुकानामध्ये बघितली तशाच प्रकारची, हँडलूमवर बनलेली, अमुक-अमुक बुट्टा असलेली पैठणी, तर ती तेवढ्यालाच मिळते. प्रथामध्ये ती कदाचित ₹1000 कमीतच असेल, पण जास्तीत नसेल. फक्त काय झालं, की प्रथा मी जेव्हा चालू केलं ना, आय स्टार्टेड विथ ओन्ली हँडलूम सिल्क साडीज. त्यामुळे माझ्याकडे 7,000-8,000 हजार ऑनवर्ड्स अशाच साड्या होत्या. पहिले अल्मोस्ट 5 एक वर्ष. आणि मग झालं की ह्यांच्याकडे गेलो तर 10,000 च्या आत काही नाहीच आहे. 15,000 च्या आत काही नाहीच आहे. असं एक कुठेतरी क्रिएट झालं इम्प्रेशन. कारण माझ्याकडे त्याच प्रकारच्या साड्या होत्या, ज्या 7, 8, 10,000 त मिळतात. मग हळू-हळू आय रिअलाइज्ड की नाही लोकांना आलं की काहीतरी पटकन घेता आलं पाहिजे. छोट्या ओकेजनसाठी घेता आलं पाहिजे, गिफ्टिंगसाठी घेता आलं पाहिजे. मग आम्ही पॉवरलूम साडीज इंट्रोड्यूस केल्या, की ज्या अगदी ₹1,500-2,000 पासून आहेत, की फॅब्रिक चांगलं आहे, पण पॉवरलूम आहे. प्रत्येक वेळेला माणसाला हँडलूमच आहे ना, मगच मी घेईन असं नाहीये. माणसाला साडी घ्यायची असते. गिफ्ट द्यायची आहे, साडी द्यायची आहे. माझं बजेट हे आहे. या बजेटमध्ये ती बसली पाहिजे. प्रत्येकच छोट्या ओकेजनला एखादी वास्तुशांत आहे, क्लिनिकचं इनॉग्रेशन आहे. असे जे म्हणजे काहीतरी एखादं मला फंक्शनला जायचंय, तेव्हा मला दरवेळेला 15 आणि 20,000च बजेट असेल असं नाही. हो, मला हो. पटकन 4,000, 5,000, 2,000 ह्या रेंजमध्ये साडी घेता आली पाहिजे. मग या उद्देशाने ॲक्चुअली आम्ही हे सगळं बॅकवर्ड वर्किंग करत आता आपल्याकडे प्रथामध्ये ₹1,300 पासून साड्या मिळतात. पण तरीसुद्धा स्पेशालिटी आमची हँडलूम साडीज हीच आहे. खूप सिलेक्शनमध्ये एफर्ट घेऊन सिलेक्ट करून चुन-चुन के साड्या आम्ही आणतो. अ, की ज्या हँडलूम सिल्क साडीज तुम्हाला पसंत पडतील. स्पेशालिटी तीच आहे. पण आता इट इस डेफिनेटली नॉट एक्सपेन्सिव्ह आणि कुणालाही घेता येतील, कधीही घेता येतील अशा आपल्याकडे आता आपल्याकडे रेंज ऑफ साडीज कुठल्या-कुठल्या आहेत. प्रकारच्या साड्या आहेत? सो प्रथामध्ये किंवा काय राहिले आहेत अजून? हँडलूम सिल्क साडीज तर सर्वच आहेत. पैठणी, गढवाल, कांजीवरम, बनारसी, इरकल, इकत म्हणजे सर्व प्रांतांमधल्या हँडलूम साडीज आहेत. बंगालच्या बऱ्याच साड्या आहेत. बेंगॉल टसर आहे. हे सिल्क तुमच्यासाठी हां? सिल्क कॉटन आपल्याकडे भरपूर आहे. कोइंबतूर सिल्क कॉटन आहे. सिल्क कॉटन इकत आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे लिननच्या बऱ्याच साड्या आहेत. कॉटनच्या बऱ्याच साड्या आहेत आणि हे सोडून अनेक पॉवरलूम फॅब्रिक्स आपल्याकडे आहेत, की जॉर्जेट्स आहेत, शिफॉन्स आहेत, क्रेप सिल्क्स आहेत. सो आता ती व्हरायटी खूप वाढली आहे. म्हणजे पूर्वी जे प्रथामध्ये एक 10-11 प्रकारच्या हँडलूम साड्या मिळायच्या. म्हणजे त्यातल्या अनेक साड्या, पण 10-11 कॅटेगरीज होत्या. त्या कॅटेगरीज आता आमच्या अल्मोस्ट 50 एक कॅटेगरीज झालेल्या आहेत, की 50 ते 55 कॅटेगरीजच्या साड्या तुम्हाला प्रथामध्ये मिळतात असं. आणि ॲज पर द बजेट येस, त्या येस. कॅटेगराईज झालेल्या ॲब्सोल्यूट. पण हो, आहेत. हो. ॲब्सोल्यूट. राइट, राइट, म्हणजे राइट. ₹1,350 पासनं 3.5 लाखापर्यंत अशी आमची साड्यांची रेंज आहे.
कारण आता कसं आहे ना, मला एक असं एकंदरीत सगळीकडे प्रत्येक क्षेत्रात दिसतंय की ऑडियन्सचा, आता तुझ्या दृष्टीने कस्टमर्सचा लाइकिंग्स पण बदलली आहेत, त्यांचा अप्रोच पण बदलला आहे. तर कस्टमरमध्ये सुद्धा चेंज झालेली दिसतोय. हो हो म्हणजे वेन यू स्टार्टेड एक 2 वर्ष 4 वर्षात हो आलेला अनुभव आणि आत्ता रिसेंट आलेला हो अनुभव, हो ह्याच्यातही तुला सबस्टॅन्शियल हो फरक जाणवत असेल आहे 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 की कस्टमर सुद्धा बदललाय, याचा खूप हो हो त्याचं लाइकिंग बदललंय. मग बिझनेसमध्ये तुला अशा पद्धतीने अमेंडमेंट करणं करेक्ट. हे कितपत चॅलेंजिंग वाटतं? ऍक्च्युली ही सगळी जी अमेंडमेंट आहे की बॅकवर्ड वर्क करून हो, प्राइसिंग हो. आपलं वाईडर ठेवलं पाहिजे, आपली स्टार्टिंग रेंज लोअर आली पाहिजे, हे कस्टमरकडनं आलेल्या रिॲक्शन्स, कस्टमरशी झालेल्या फीडबॅक्स आहेत, इंटरॅक्शन, फीडबॅक्स इंटरॅक्शन्स. ह्याच्यातनंच ऍक्च्युली तयार झालेलं आहे. आता उलट झालंय की सोशल मीडिया, आपण एकीकडे म्हणतो की फार त्रासदायक आहे, ट्रोलिंग होतं, हे होतं, ते होतं, ते तर म्हणजे ती तर दुधारी तलवार आहेच. हो, हो. पण त्याचा फायदा खूप झालाय आणि खूप अवेअरनेस वाढलाय. साडीविषयीचं नॉलेज कॉमन माणसाला खूप मिळालंय. हो. हँडलूम इंडस्ट्रीचं नॉलेज कॉमन हो. माणसाला मिळालंय. साडी काही इन्फ्लुएन्सर्सनी, काही ब्रँड्सनी साडी हे तुम्ही कधीही नेसू शकता, ऑफिसला पण नेसू शकता, यंग मुली नेसू शकतात, असा अवेअरनेस क्रिएट केलाय. त्यामुळे उलटच झालंय की आता ॲक्च्युअली साडीसाठी खूप चांगले दिवस आलेत. जे इफ यू आस्क मी, एक 10 वर्षापूर्वीपर्यंत साडी घेणारा एक पर्टिक्युलरच ब्रॅकेट होती, की एकतर लग्नासाठीच साड्या घेतील किंवा जे कायम साड्या नेसत होत्या त्याच बायका साड्या घेतील. आता ही खूप वाईड रेंज झाली. सो आता इट इज मच बेटर, मच वाइडर ऑडियन्स, मच बेटर रिस्पॉन्स फ्रॉम द क्लायंट्स आणि भरपूर खरेदी करू इच्छिणारे क्लायंट्सचं प्रमाणच खूप वाढलंय आता. लोकांनी प्रथाच का निवडावं? तुला काय वाटतं? अ, तुझा एक ब्रँड म्हणून नाही. हो. आता तो माझाही आहे, हां. आपला सगळ्यांचाच आहे. करेक्ट, पण करेक्ट. व्हाय प्रथा ओनली? येस. सो 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. पहिलं म्हणजे सिलेक्शनवरती खूप एफर्ट आहे आमचा आणि ओव्हर द इयर्स मी ती सिलेक्शन प्रोसेस, माझा जो मुळातला माझं एक्सपिरियन्स आहे, हजारो वेडिंग्समधला आहे, स्किन टोन्सवरचा आहे, साड्या नेसवण्याचा आहे. मी 25,000 ते 30,000 साड्या ड्रेपच केल्या असतील क्लायंट्सना, एवढ्या क्लायंट्सना. सो हा ड्रेपिंगचा जो अनुभव आहे आणि प्लस मी हँडलूम इंडस्ट्रीत आल्यानंतरचा सगळा रिसर्च, ह्याच्यामधनं क्युरेशन जे आपण म्हणतो ना, क्युरेशन म्हणजे सिलेक्शन प्रोसेस साड्यांची, ही प्रथाची USP आहे. की तुम्हाला कुठल्याही मोठ्या दुकानात गेलात, की तुम्ही एक 100 साड्यांमधल्या 5 साड्या बाजूला काढून आणाल. ते काम प्रथामध्ये ऑलरेडी तुमच्यासाठी आम्ही करून आणलंय. सो तुम्हाला प्रत्येक साडी एका लेव्हलची आवडतेच. असं होतं खूप जणांचं असं होतं, की "अरे, माझं खूपच फास्ट झाला चॉईस. मला वाटलं होतं माझा पूर्ण दिवस जाईल सिलेक्शनमध्ये." तर ही वेळ प्रथामध्ये येत नाही. सो धिस इज ॲक्चुअली पॉइंट नंबर 1, की आम्ही का वेगळे आहोत. तर सिलेक्शनच असं आहे. रंगसंगती छान असतात, नवीन डिझाईन्स आलेले असतात. अ, मला माहिती आहे, माझ्या मेकअप इंडस्ट्रीमुळे माहिती असतं, की काय ट्रेंड्स येणार आहेत. की आता पेस्टलचा ट्रेंड आलाय ओव्हरऑल ग्लोबली, तर तो साड्यांमध्ये येईल. मग आपण पेस्टल कलरच्या साड्या का नाही आणायच्या? सो अशा अशा काही ज्या इन्साइट्स आहेत, की आता या वर्षीचा पॅन्टॉन कलर अमुक-अमुक आहे. तर पॅन्टॉन एक ग्लोबली फॅशन इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी एक कलर ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर होतो. मग तो ह्यावर्षी एक असा मोतिया व्हाईट कलर आहे. तर तोच आपण ॲक्चुअली ब्राइड्सना रेकमेंड करू शकू. मग ह्या वर्षीच्या सुरुवातीला आलाय, पण वेडिंग्स तर टुवर्ड्स द एंड आहेत. मग आपल्याकडे 4 महिन्यांचा टाईम आहे. आपण काहीतरी एक त्याच्याशी निगडीत सिलेक्शन करूयात. इथपासनं ते शॉर्ट ब्राइड्सना काय चांगलं दिसतं, टॉल ब्राइड्सना काय चांगलं दिसतं, साउथ इंडियन ब्राइड्सना काय आवडतं. माझ्या लग्नांच्या एक्सपिरियन्समुळे मराठी रिच्युअल्स काय आहेत, साउथ इंडियनमध्ये कानडी रिच्युअल्स काय आहेत, तमिळ रिच्युअल्स काय आहेत, हे मला खूप माहिती आहे. कुणाला कशा साड्या लागतात. सो त्या दृष्टीने सिलेक्शन केलं आणि दॅट इज आवर USP. सो तुम्हाला आल्यानंतर आहाहा! असंच वाटेल साड्या बघून, इज व्हॉट वी आर कॉन्फिडंट अबाउट. असं. आणि प्लस आमच्याकडचा सगळा विमेन टीम आहे. सो तुमचा एक्सपिरियन्स खूप प्लेझंट असेल शॉपिंगचा. जे आपण नुसतं सेल्समन ज्याला खरं त्या रंगांमधलं किंवा मला काय आवडतंय हे त्याला खरं कळत नाहीये. पण तो दाखवतोय म्हणून आपण बघतो. ह्याच्या अगेन्स्ट एक मुलगी जी दाखवतीये तिला कळलंय मला काय आवडतं, मला काय छान दिसतंय आणि ती त्या पद्धतीने दाखवतीये. अच्छा. ह्याच्यात फरक पडतो. हम्म. सो एक्सपिरियन्सेस आर द नेक्स्ट पार्ट ऑफ इट. असं. सो हे 2 मुळात मुद्दे आहेत असं मला वाटतं. बिझनेस ग्रो होतोय, हो, तुझी इन्व्हॉल्वमेंट फिजिकल पण वाढतीये, हो. फॅमिली फ्रंट कसा सांभाळतेस?
बापरे! हा तर काय म्हणायचं $1,000,000 क्वेश्चन कम रोजचा प्रश्न असा आहे. मला 2 मुली आहेत. हो, हो. एक हो, 3.5 म्हणूनच आणि एक विचारलं. 6 वर्षाच्या. आणि खरं सांगायचं तर रोजचं तारेवरची कसरत आहे. लिटरली म्हणजे आज आता तुला माहिती आहे इथे येताना मी तिला कुठेतरी सोडून कशीबशी वेळेत पोहोचली आहे. सो रोजची तारेवरची कसरत आहे. पण खूप फुलफिलिंग आहे आणि नवऱ्याचा प्रचंड काय म्हणायचं सपोर्ट आहे, सपोर्ट, पार्टिसिपेशन, पार्टिसिपेशन जास्त आहे. पार्टनरशिप जे काही आपण त्याला म्हणू ती आहे. आणि त्याचं नेहमी समीरचं हे म्हणणं आहे, की "तू काय करतीयेस? मी काय करतोय? तुझी काय जबाबदारी आहे? माझी काय जबाबदारी आहे?" घरच्या फ्रंटवर ह्याच्या आपण थोडंसं बाहेर जाऊयात आणि आपण ॲज अ टीम काय करणं गरजेचं आहे. आपली दोघांची एक टीम आहे आणि आपल्याला हे सगळं सांभाळायचं आहे, हे फॅमिलीची चौकट. आपण ॲज अ टीम काय करू शकतो? कशाची गरज आहे? आत्ता आपण दोघांनी मी हिला पिकअप करायची गरज आहे, तू हिचं हे करायची गरज आहे. आता तुला काम आहे, बरं मी हे करतो. सो हे आपण लेट्स लूक ॲट इट ॲज अ टीम एफर्ट आणि ह्याचा खूप फायदा होतो आम्हाला. म्हणजे जेन्युइनली आम्ही ॲज अ टीम काम करतो. आणि अजून एक गोष्ट त्यांनीच मला खरं सांगायचं तर कॉन्फिडन्स दिला या गोष्टीचा. कारण थोडं कुठेतरी मुलींना, बायकांना ना असं होतं थोडंसं, की घरात आपण काम करायला एक स्वयंपाकाला एखादी बाई ठेवली, मुलींना सांभाळायला एक बाई आहे, केरफरशी करायला एक बाई, एवढ्या बायका मी ठेवल्या म्हणजे मी कुठेतरी कमी पडते. असं एक गिल्ट असतं कायम. आईला असो म्हणजे मुलांच्या बाबतीत तर असतंच, पण इन जनरलच प्रत्येक बाईला, की मी स्वयंपाक नाही करत आहे म्हणजे मी कुठेतरी कमी पडतीये. मी मुलांचं करत नाही म्हणजे मी कुठेतरी कमी पडते. तर त्यांनी मला खूप सांगितलं, की हे गिल्ट तू काढून टाक. आपल्याला हां, आम्ही दोघंही आम्ही आई-बाबांबरोबर राहत नाही. आई-बाबांच्या अगदी जवळ राहतो. पण आम्ही दोघंही सेपरेट राहतो आमच्या मुलींबरोबर. तर तो म्हणला, "आपल्या घरी आत्ता आई-बाबा नाहीयेत ना आपल्याबरोबर राहणारे. तर आपल्याला आपली एक फॅमिली क्रिएट करायला लागेल. त्या फॅमिलीचाच हे सगळे लोकं पार्ट आहेत, असं तू समज. की स्वयंपाक कोणीतरी करायला हेल्प करतंय. मुलींना शाळेसाठी आवरायला कोणीतरी हेल्प करतंय. तू असं नको समजूस, की तू कमी पडतेस म्हणून काहीतरी आपण कोणाला तरी अपॉइंट केलंय. सो हे काय म्हणायचं ही एक सिस्टम आम्ही खूप छान डेव्हलप केली आहे. मला पण हा खूप ह्याच्यावरती सेन्सिबल अप्रोच आहे त्याचा. हां, आहे ना, खूप आहे खूप अर्थात. आणि सेन्सिबल तो मी अप्रोच आहे. म्हणलं तसं तो शेवटी अ, मुलींना ते कुठेतरी गिल्ट असतं आणि ते कुठेतरी जड जातात असे हो काही गं. निर्णय हो. घ्यायला, खरंच, की खरंच. आई झाल्यावरती एक आपण कमी पडतोय का? मुलांना आपण हे वेळ कमी देत देतोय नाही का? आहात वेळ तुम्ही. कमी देतोय का? म्हणजे आणि आपण सोशल मीडियावरती बघतच असतो कोणीतरी मुलांसाठी काहीतरी पदार्थच केला, कोणीतरी कुठेतरी घेऊनच गेलं, की मग ते असं वाटायला लागतं, "अरे, आपण कमी पडतोय, हम आपण कुछ हे नहीं नाही करते. करत आहे." हां. पण शेवटी तो म्हणला, की "क्वालिटी टाईम इज व्हॉट मॅटर्स." जिथे गरज आहे त्यांना खरी, तिथे आपण आहोतच ना. रोजचं तू स्वयंपाक केलाच पाहिजेस, त्यांचे डबे भरून दिलेच पाहिजेस, त्यांना सोडायला गेलीच पाहिजेस, असं काही नाही. ते ते कामं करायला आपण कोणाला तरी त्या रिस्पॉन्सिबिलिटीज देऊयात आणि दॅट हॅज वर्क्ड अ लॉट. त्यामुळे आमची एक सिस्टम आम्ही जी सेट केली आहे ना, त्याच्यात अननेसेसरी फिजिकल कामं जी आहेत, की ज्याच्यात खरं माझी गरज नाहीये, ते कुणीतरी दुसरं पण करू शकेल, ही कामं डेलिगेट केलेली आहेत आणि त्यामुळे फायदा होतो. हो, त्यामुळे हो. मेंटली मी फ्रेश राहते. फ्रेश राहतं. की कपड्यांच्या घड्या घाला, कपडे कपाटात ठेवा, स्वयंपाक करा, वाढा, मग परत आवरून ठेवा. ह्या सगळ्या कामांमध्ये ना, दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप दमायला होतं. हो. आणि प्लस आपण बाहेर एवढं काम करतोय, हं. एवढ्या जणांना सांभाळतोय, त्याची प्रेशर्स आहेत, फायनान्शियल प्रेशर्स आहेत, वर्क फ्रंटवर प्रेशर्स आहेत आणि प्लस घरी येऊन हे सगळं करायचं. तर कुठेतरी एक कुठलं तरी काम कमी झालं तर हे सगळं झेपेल पण हा असं. गिल्ट फील ठेवू नकोस. हो, हे हे सांगणारा सांगणं इज नवरा आहे गं. व्हेरी इम्पोर्टंट आणि त्याच्यात पूर्णपणे कारण ते त्याचा येतं अगं रोल आहे. डोक्यात माहिती का? अगं हे ॲब्सोल्युटली. राहतंय आपल्याकडनं. आहे, अरे आपलं आहे. ते आपण तिथे इनजस्टिस करेक्ट, करतोय. करेक्ट, हे करेक्ट. 100% होतं. ॲब्सोल्युटली. आता मेकअप करताना जशी तू समोर स्वतःलाही बघत असशील. करेक्ट. अ, मेकअप करताना जे दिसतं, हं. ते आता मेकअप करणं बंद केलेस तू. हो. कविता काय मिस करतीये? मी काय मिस करते तर खरं तर मेकअप हीच गोष्ट मिस करते. कारण ती माझी पहिली पॅशन, पहिली ओळख आणि जेन्युइनली ती कला म्हणून मी करत होते. आणि मग मी नेहमीच असं सांगते, की मेकअप करताना माझी अशी मेडिटेटिव्ह स्टेट असते, की मला काहीही दुसरे विचार मनात येत नाहीत आणि आय एम जस्ट एन्जॉयिंग डूइंग दॅट जॉब. आणि ते मी जेव्हा 2023 मध्ये डिक्लेअर केलं, की ब्राइडल मेकअप मी आता बंद करते आणि धिस इज द एंड ऑफ माय ब्राइडल मेकअप आर्टिस्ट करियर असं. तर ते
कुठेतरी खूप इमोशनली डिफिकल्ट डिसिजन होता. प्रॅक्टिकली खूप इम्पॉर्टंट होता आणि त्याच्या आधी 1-1.25 वर्ष आम्ही तो विचार करत त्या निर्णयाला आलो. पण ती गोष्ट मी खूप मिस करते. म्हणजे अ, कारण ती मला जेन्युइनली अशी गोष्ट होती, की मी सगळी माझी दुःख, सगळे प्रॉब्लेम सगळं विसरून जेव्हा मी मेकअप करते, तेव्हा मला काहीही दुसरे विचार येत नाहीत, अशी गोष्ट होती. अर्थात आम्ही शूट्स करतो आणि हे करतो तेव्हा क्रिएटिव्हली मी ते करते. पण ती एक गोष्ट अशी आहे, की मी खरंच मिस करते. कविता डेफिनेटली. स्वतःला किती वेळ देते असा एक विचार जर आला तर तू काय सांगशील? म्हणजे तू आपण स्वतःला हा किती वेळ हा गुगली प्रश्न आहे. हा मी प्रिपेअर्ड नव्हते. मी माझ्या बिझनेस जर्नीबद्दल प्रिपेअर्ड होते. पण खरं सांगायचं तर खूप कमी वेळ मिळतो स्वतःसाठी आणि नुकतंच मी 40 वर्षाची झाली आहे आणि मी स्वतःला आता प्रॉमिस केलंय, की आय नीड टू गिव्ह सम टाईम टू मायसेल्फ. माझी हेल्थ, मला काय आवडतं करायला, माझे हॉबीज हे गाणं मी कुठे केलं गेलंय गाणं? पाहिजे. गाणं तुम्हाला सांगतो मंडळी, उत्तम स्वरांची समज आहे तिला. उत्तम गाते ती. आता मी तिला गायला सांगणारच आहे तेवढ्यासाठीच, बापरे! की गुणगुणलं पाहिजे थोडंसं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही पटणार कविता. कारण तुला सांगतो, की मी एक रील बघितलाय तुझा का एक कुठलातरी व्हिडिओ पाहिला. आश्चर्य वाटलं. अरे म्हणलं ही एवढी मल्टीफेसेटेड आहे. मग हे हे कधी करतीये आता? आता हे नाही पूर्ण ना. गाणं मिस खरं झालेलं आहे. सांगायचं तर हे गाणं पण मागे पडलंय माझं. म्हणजे म्हणजे मी 16 वर्ष क्लासिकल शिकत होते आणि अरे! अर्थात पंडित विजय कोपरकर माझा काका, सख्खा हो, काका. हो. काकाकडेही मी अनेक वर्ष खूप शिकत मोठं होते नाव आहे ते पण. आणि हो आणि माझे आजोबा कीर्तनकार होते. गंगाधर बुवा कोपरकर. त्यामुळे आमच्या खरं सांगायचं तर घरामध्ये ते फॅमिलीत आहे. गाणं, म्युझिक आहे. आई-बाबांना प्रचंड आवड आहे. बाबा उत्तम तबला वाजवतात. सो असं एक काय म्हणायचं म्युझिक लव्हिंग फॅमिली आहे आमची आणि गाणं मी खरंच अनेक वर्ष गात असल्यामुळे कुठेतरी आई-बाबांनाही असं वाटतं, की ते तुझं मागे पडलंय. ते तू हो, त्याला वेळ दे. हो, म्हणजे हो. ते तू स्वतःसाठी आणि ते काय आपल्याला कुठे परफॉर्म करायचंय, म्हणूनच मी तुला प्रोफेशनली काही विचारलं आता, करायचंय असं नाहीये. की तू काय मिस पण करते त्याच्यात हो, हे पण ही एक गोष्ट मी आता स्वतःला प्रॉमिस केली आहे, की वाह! गाणं आपलं आपल्यासाठी तरी आठवड्यातनं एकदा, अर्धा तास, पाऊण तास आणि आता मी जरा मुली पण आहेत ना माझ्या, सो आता मला एक काहीतरी समथिंग टू लूक फॉर मग मी त्यांना घेऊन बसते. सो आलिशा गाणं शिकते माझी मुलगी. तर तिला आता बागेश्री राग, दुर्गा राग, भूप राग असे कळायला लागलेत. मग त्यातल्या बंदिशी आम्ही म्हणतो. सो अरे आता वाह! थोडंसं काय म्हणायचं तिच्या निमित्ताने मला परत थोडं गाण्याकडे वळता येतंय, व्हिच इज अ नाईस थिंग. त्यामुळे असं आहे. पण ती जरा गोष्ट 2 ओळी गुणगुणून दाखव ना जरा. बापरे! लोकांनाही आवडेल. आठवते पुनवेच्या रात्री आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री मिठीत तुझी आ मिठीत तुझी आ या विश्वाचे रहस्य मज उलगडले हे रहस्य मज उलगडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले हो, हो, हो. एवढं बोलल्यानंतर आवाज लागणं अवघड होतं पण ठीक आहे वाह, वाह, काहीतरी वाह, वाह! थोडस म्हणूनच सांगतो वेळ द्या. आहे ग हो वेळ येस द्यायलाच पाहिजेस येस तू अजून. नाही रियाज केला पाहिजे मी हं, काहीही रियाज आता करत हं, नाही पण एक हं. दिवसात अर्धा पाऊण तास तरी काहीतरी गायलं पाहिजे इतका प्रवास झालाय. खरं तर लोकांना असं वाटेल 10 वर्ष तर झाली आहेत. पण 10 वर्षांचा काळ कुठलंही बॅकग्राऊंड नसताना स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा जो काळ आहे, हा खूप गोष्टी तुला शिकवून गेलेला हो आहे. हो तुला आतनं खरं तर समृद्ध करून गेलाय. हो 100% वेगवेगळ्या शेड्समधनं, वेगवेगळ्या आस्पेक्ट्सनी हो तू आता समृद्ध झाली आहेस. हो आणि तुला डोळ्यासमोर आणखी काहीतरी विजन दिसतंय. हो मी 5 वर्षानंतर प्रथा इथे असेल, बरोबर 10 वर्षानंतर प्रथा इथे असेल. हो अशी तुझ्या काही ॲस्पिरेशनल थॉट्स येत असतील, की येस, बरोबर माझं आता जसं तू सुरुवातीलाच बोलली होतीस, की माझी मनापासून माझी पण वैयक्तिकरित्या तुझ्या बाबतीत अशी खूप
इंटेन्स फिलिंग आहे की अशा व्यक्तीला खरंच देवाने भरभरून आशीर्वाद द्यावा आणि जवळपास सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रथाची स्टोर्स पाहिजे. ओपन व्हावीत. क्या बात. भारताबाहेर जसे तुझं नाव अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये गेले थ्रू दॅट सोशल मीडिया. करेक्ट करेक्ट. सो थँक्स टू सोशल मीडिया ऑल्सो की ऍब्सोल्युटली. ज्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी सहज साध्य झाल्या. येस. ह्या प्रवासात ना कविता अशी बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला असं वाटतं आपण ह्या प्रवासाकडे बघितल्यानंतर कुणाशी तरी शेअर कराव्यात, मोकळेपणाने त्या व्यक्तीशी बोलावं. हो. मग आपलं श्रद्धास्थान असो, आपले बाबा असो, आई असो. तर अशी जर व्यक्ती आत्ता या क्षणी तुझ्या समोर असेल हम्म. आणि तुला जर मी म्हणलं की कविता मनातलं बोल, हम्म. कसं बोलशील, काय बोलशील? मनातलं म्हणजे काय, थोडंसं मला कुठेतरी सोशल मीडियावर अवलंबून असा मी हा बिझनेस केलाय. बरोबर आहे की सतत पोस्ट करायचं सतत. तर कुठेतरी ना ह्याचं एक प्रेशर येतं इंटरनली, की आपण दाखवतो हे सगळं एक फसाड आहे ना, की मी बिझनेसच दाखवते, मी काय पर्सनल लाईफ दाखवत नाही. पण सतत तिथे हसरा चेहरा ठेवून आपण उभं राहणं, साड्या दाखवणं, त्याच्याबद्दल बोलणं, ह्यांचं किती छान चाललंय असं लोकांना एक क्रिएट करतो आपण, हे चित्र क्रिएट करतोय. तर त्याचं खूप प्रेशर येतं कुठेतरी आणि कुठेतरी ते मन मोकळं करावंसं वाटतं खरं तर. आणि असं वाटतं की हे कोणाला कळू शकेल, की आत्ता इंटरनली काय बॅटल चालली आहे. की मला काहीही मनात असलं, कंटाळा आला असल्यापासनं, काहीतरी दडपण असेल पासून, कुठली तरी जुनी आठवण आली असेल इथपासून, काहीही असू शकतं, पण तरी मला ते दाखवता येणार नाहीये. सो ह्याचं कुठेतरी खूप दडपण येतं. मग असंच जर व्यक्त करण्याची वेळ आली, हो, हो, कधी कधी परफॉर्मन्सचं पण प्रेशर येतं ग, हो, 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 की मला एवढ्या स्टँडर्ड मी सेट केले, हो. मला या या येतं, किमान या स्टँडर्डला येतं, तरी माझं येतं. परफॉर्मन्स हो, व्हायला पाहिजे. हो. आणि त्याचं प्रेशर हे इनबिल्ट असतं, हं. आत खूप खोलवर हो, जातं. करेक्ट. ह्या प्रवासाला कुठेतरी एक व्यक्ती अशी असते, जसं मी माझ्या वडिलांशी हो, खूप मनापासून हो, बोलायचो ग. हो. आपण जगासाठी एक असतो, करेक्ट, पण कुठल्या तरी एका व्यक्तीसाठी करेक्ट. पूर्ण वेगळे असतो. हो, हो, म्हणजे मग देव असेल, देवाची मूर्ती हो, असेल, देवाचा हो. फोटो असेल, बरोबर, इथपासून ते लाईव्ह कोणीतरी. बरोबर, बरोबर. तर असं जर बोलायची संधी कविताला मिळाली तर हो, कविता कुणाशी बोलेल? हो. आणि तेच माझ्या मते बोल मनातलं असं मला वाटतंय. मी जरा त्या बाबतीत खरंच खूप फॉर्च्युनेट आहे आणि खूप लकी आहे, की माझ्या आयुष्यात अशी एक नाही 4 ते 5 माणसं आहेत. म्हणजे माझेच आई-बाबा, समीर आणि भाऊ माझा सख्खा भाऊ अनिकेतला तर तू भेटलायस. आणि हे आमच्यात ना खूप म्हणजे काही भिंतच नाहीये. आम्ही काहीही व्यक्त करू शकतो किंवा आम्ही व्यक्त नाही केलं तरी एकमेकांना समजतं. तर ॲक्चुअली त्यांनाही हे माहिती आहे आणि त्यांनाही हे वाटतं, की तू स्वतःला इन्फ्लिक्ट केलंस हे सगळं प्रेशर. काही तुझ्यावर खरं प्रेशर नाहीये, पण तू ते ओढवून घेतलेलं आहेस स्वतःवर कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करणं, आज उद्या कालच्यापेक्षा आज बेटर करणं. पण कुठेतरी स्लो डाउन करायची गरज आहे. कुठेतरी शांत हो. तुला जे काही नाही करायचंय, नुसतं बसायचंय तर बस. असं ते मला सांगत असतात. सो लकीली माझ्याकडे ती जागा आहे व्यक्त होण्याची. पण मला त्यातल्या त्यात व्यक्त होताना हेच काय म्हणायचं, की माझी जी दुःख आहेत ना किंवा काही कुठलाही पेन असेल, ग्रीफ असेल ज्यातनं मी गेलीये. अ, कमी आहेत अशी म्हणजे मोजायला गेलं तर कमी आहेत. पण जी आहेत ती मोठी आहेत आणि मला ती समहाऊ कोणासमोर तेवढी बोलता आलेली नाहीयेत किंवा ती बाजू मी दिसूच दिली नाहीये कोणाला. अगदी मित्र असो किंवा असं. तर ती कुठेतरी असं वाटतं, की आता ते शील्ड काढून टाकावं आपलं आणि बोलावं त्याच्याबद्दल, की जसं मोकळं 2000 व्हावं. 2015 मध्ये माझ्या बाबांना अॅक्यूट लिव्हर फेल्युअर झालं आणि माझे बाबा आयुष्यात दारू, सिगारेटला हात न लावलेला माणूस. नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस त्यांना झाला
आणि इतकं आम्ही क्लोज आहोत, घट्ट आहोत आणि बाबा कायम फिट. काय एक साधी डोकेदुखीची पण गोळी कधी घेतली नसेल, ना कधी ताप आलेला त्यांना कधी पाहिलंय. आणि अचानक ओव्हर अ पिरियड ऑफ 6 मंथ्स, 8 मंथ्स, 1 इयर आम्हाला कळलं त्यांना फॅटी लिव्हर झालंय. तिथपासनं ते लिव्हर सिरोसिस झालंय. तिथपासनं ते आता अॅक्यूट लिव्हर फेल्युअर आहे आणि त्यांच्याकडे आता 4 दिवस पण आहेत का जगायला माहीत नाही. अशा सिच्युएशनमध्ये ते आले आणि मग लिव्हर डोनेशनसाठी सगळीकडे फिरा. अ, कसं त्यांना आपल्याला ह्यातनं वाचवता येईल, मग आपण त्यांना आपलं लिव्हर डोनेट करू शकतो का? इथपासनं ते ह्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही गेलो 2015 मध्ये आणि तेव्हा असं लक्षात आलं, की पैसे, ओळखी, प्रसिद्धी ह्या सगळ्याचा काहीच उपयोग नाहीये. अशा सिच्युएशनमध्ये आम्ही होतो, की आपल्याला आमच्या दोघांचंही मॅच आम्ही दोघं डोनेट मी आणि अनिकेत डोनेट करण्याला योग्य ठरलो नाही. बाबांना लिव्हर डोनेट करायला. वी वर रिजेक्टेड ॲज डोनर्स आणि बाबा आता कॅडाव्हर लिव्हर मिळेपर्यंत म्हणजे ब्रेन डेड पेशंटचं लिव्हर अवेलेबल होऊन बाबांना मिळेपर्यंत बाबा जगले पाहिजेत. हे ह्याच्यासाठीचा जो हेल्पलेसनेस होता ना, तो आमच्यासाठी खूप विचित्र अवघड होता. की कशा ना आपण कोणाला फोन लावू शकतो, ह्यांची ओळख काढा, त्यांची ओळख काढा, पैसे घ्या, काहीच नाही. आपल्याला फक्त वाट बघायची आणि नशीब काय म्हणतंय ते बघायचं. आणि ह्या पिरियडमध्ये मी प्रेग्नंट होते. आणि ब बाबांचं हे सगळं म्हणजे मी प्रेग्नन्सीत सगळी धावपळ, इकडे रजिस्टर करा, तिकडे रजिस्टर करा आणि हे सगळं दुःख, की बाबा आता उद्या जगणार आहेत का माहीत नाही, परवा असणार आहेत का माहीत नाही. त्यांना आणि बाबा वॉज अ वॉरियर म्हणजे त्यांनी खूपच अमेझिंग पॉझिटिव्हली त्यांचं ते आम्हाला रोज सांगायचे, "मी उद्या मेलो तरी मला काहीही रिग्रेट नाहीये. मी मज्जा करतो. आज फुटबॉलची मॅच बघायला घरी या. आज आपण काकाचं ह्या कॉन्सर्टचं लाईव्ह बघूयात." असं ते आम्हाला म्हणजे ही वॉज सो पॉझिटिव्ह. पण एखादा माणूस गमावणं आणि इतकं ते जवळून बघणं, हे खूप भयानक परिस्थितीतनं आम्ही गेलो आणि त्याचं ना कुठेतरी अजूनही तो घाव आहे म्हणजे आमच्यावरती. आणि ह्या सगळ्यामध्ये मी प्रेग्नंट होते. बाबांना 1.5 महिन्यानंतर लिव्हर मिळालं, कॅडाव्हर लिव्हर मिळालं. त्यांची लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी झाली. ते त्यातनं बऱ्यापैकी बाहेर आले, पुण्यात आले परत आणि मी प्रेग्नंट होते आणि मला फेब्रुवारीमध्ये आय वॉज ड्यू आणि मला अचानक आउट ऑफ नथिंग 28 वीक्सला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली माझी. काहीच म्हणजे काहीच कोणाला कळायच्या आत माझी डिलिव्हरी झाली. बरं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आणि मी खूप अशी मेंटली स्ट्राँग आहे. म्हणजे अशी पटकन खचून जात नाही. ठीक आहे, हे सामोरं जाऊयात, ह्याला सामोरं जाऊ असं करत ऑलरेडी बाबांच्या ह्या सगळ्या ह्याला आम्ही सामोरं गेलो होतो. आणि हे अचानक झालं. बरं ते प्रीमॅच्युअर डिलिव्हरीला लंग स्ट्रेंथनिंगला एक इंजेक्शन द्यावं लागतं. ते इंजेक्शन दिल्यानंतर 24 तास जावे लागतात. मग बाळ झालं तर ॲट त्याचे लंग्स हे कशालाच आम्हाला वेळ नाही मिळाला आणि बाळ झालं. आणि तरीसुद्धा खूप जणांनी मला होप दिला, की प्रीमॅच्युअर डिलिव्हरी खूप बाळांची होते. अनेक बाळं 2-2 महिने, 3-3 महिने एन-आय-सी-यूमध्ये असतात. तू धीर धर. होतात. हे उदाहरण आहे, ते उदाहरण आहे. 50 एक लोकांना आम्ही भेटलो ज्यांचं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. आणि आम्ही रोज रोजचा दिवस रोजच्या ह्यानी फेस करत होतो. ह्या सगळ्यामध्ये माझ्या ब्राइडल अपॉइंटमेंट्स घेतलेल्या होत्या. सो मी बाळाला एन-आय-सी-यूत भेटून यायचे. माझी ब्राइडल कमिटमेंट आहे म्हणून जाऊन पटकन मेकअप करून यायचे. कारण मी विचार केला, की त्यातल्या त्यात ते एक काम असं आहे, की ठीक आहे मी केलं तर मला जरा मेंटली सोपं जाईल. आणि असं करत 14व्या दिवशी आम्हाला डॉक्टरांनी बोलावलं आणि सांगितलं, की "तुम्ही दोघं ना, मी आणि समीर, तुम्ही आता जरा श्वास घ्या." कारण 14 दिवस झालेत, बाळाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस नाहीये, जॉन्डिस वाढलेला नाहीये, काही नाहीये. तुम्ही आता जरा रिलॅक्स व्हा. इट इज अ गुड टाईम. तेवढं आम्ही 12व्या दिवशी नाव ठेवलं बाळाचं. हे सगळं ते तिथेच एन-आय-सी-यूमध्ये. आणि 14व्या दिवशी आम्हाला त्यांनी बोलावून तोपर्यंत डॉक्टर म्हणत होते, "तुम्ही होप्स वाढवू नका. बी स्ट्राँग. रोजचा दिवस येईल तसा सामोरा जा." आणि आम्ही 14व्या दिवशी हे ऐकून घरी खुश होऊन गेलो, की चला आज आता आपण थोडा एक श्वास घेऊन झोपूया. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाळाला फीड करायला एन-आय-सी-यूमध्ये गेले, तर अनेक डॉक्टर्सची धावपळ चालली होती आणि ते सी-पी-आर म्हणजे किंवा काय रेस्पिरेटरी डिसऑर्डर आणि मला कळेना हे काय चालली आहे इथे गडबड. आणि मला पुढच्या 5 मिनिटात कळलं हे आपलंच बाळ आहे. आपल्याच बाळाभोवती हे सगळं चाललंय. मी समीरला फोन केला, की "काहीतरी गडबड आहे समीर, तू ये आत्ता इथे." आणि बाय द टाईम तो आला आम्हाला कळलं, की आवर बेबी इज नो मोर. आणि आउट ऑफ नथिंग त्या बाळाला कार्डियाक अरेस्ट झालं.
आणि वी लॉस्ट द बेबी. आणि आता कुठेतरी असं असतं, की पुढे मूल झालं, की तुमचं ते दुःख जातं असं म्हणतात आणि हे पण हे खूप मोठा आम्हाला म्हणजे मला बेसिकली पर्सनली हा खूप मोठा ग्रीफ जो मी असा पाठीवर घेऊनच फिरतीये, असं आहे. म्हणजे कुठेतरी तो मला कधी व्यक्त करता आला नाही आणि आता मला असं वाटतं, की 10-1 वर्ष झाल्यानंतर हे जर मी बोलले आणि कोणी सिमिलर ह्याच्यातनं जात असेल ना, तर त्यांना थोडा धीर मिळेल, की अरे हिच्याबरोबरही असं काहीतरी झालंय आणि ठीक आहे, लाईफ मूव्हज ऑन. देअर इज समथिंग ब्राइटर ॲट द एंड ऑफ द टनेल असं. सो म्हणून आता मला कुठेतरी असं वाटतं, की ठीक आहे, मी मन मोकळं तरी केलं पाहिजे. जे मी ते घेऊनच फिरत होते. आणि त्याच्यापुढे हे दुःख तर म्हणजे काय ह्याच्यातनं बाहेर पडणं अवघडच होतं. पण त्याच्यापुढे मला मूल होत नव्हतं. पुढची 2.5-1 वर्ष, 2.5-3 वर्ष आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमधनं गेलो, की काहीच कळत नाहीये. बट यू कॅनॉट कन्सीव्ह. मग IUI, मग IVF, मग IVFचे राउंड्स हे सगळं सगळं काय म्हणायचं त्याला फिजिकल टॉर्चर थ्रू आम्ही जात होतो. मेंटल, इमोशनल तर असतंच, फायनान्शियल तर असतंच. आणि हे सगळं पॅरलली चालू होतं. आणि पॅरलली हे म्हणजे गंमत अशी वाटेल, की 2015च्या डिसेंबरमध्ये आमचं बेबी गेलं आणि 2016 मार्चमध्ये मी प्रथा चालू केल्या. सो असं म्हणतात ना रिबाउंड रिलेशनशिप, की एका ब्रेकअपमधनं बाहेर येऊन तुम्ही कोणाच्या तरी पटकन प्रेमात पडता, की त्याच्यातनं मी बाहेर यायला. सो तसं मला आणि समीरला कुठेतरी असं झालं, की आपल्याला ना आता काहीतरी एक व्यवधान पाहिजे. नाहीतर आपण त्याच विचारांमध्ये राहू. तर समीर म्हणला, की "तुला होतं ना डोक्यात कधीपासनं साड्यांचं काहीतरी, आता करायचं का चालू? आता आपण काहीतरी आपल्याला नवीन विचार करायला काहीतरी मिळेल." अशा ह्यानी आम्ही 4 महिन्यात प्रथा लॉन्च केलं. आणि इट हेल्प्ड मी. म्हणजे जेन्युइनली इट हेल्प्ड मी कारण ते पॅरलली माझं आयुष्य चालू टू राहिलं. कम आउट ऑफ आणि दॅट हां, फेज. म्हणजे ॲट टू लिव्ह अ नॉर्मल लाईफ. म्हणजे कम आउट ऑफ पण अवघडच आहे थोडं. पण टू लीड अ नॉर्मल लाईफ आणि पुढचे चॅलेंजेस सामोरी जायला काहीतरी एक बळ मिळत जातं. तसं की IVF आहे, मग त्याच्यातनं जाणं आहे, एवढी इंजेक्शन्स म्हणजे गंमत अशी की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे IVF बेबी आहे पहिली मुलगी माझी, दुसरी पण. पण अलिशाच्या वेळेस माझ्या अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये मी 120 इंजेक्शन्स घेतली. म्हणजे थ्रूआउट माय 3 मंथ्स टू 8 मंथ्स, 9 मंथ्सच्या पिरियडमध्ये 120 प्लस 30 म्हणजे 150 इंजेक्शन्स मी घेतली. रोज मी इंजेक्शन घेत होते. सो हे कुणाला हा टॉर्चर दिसत नसतो. पण कुठेतरी या निमित्ताने मला सांगावसं वाटतं, की सोशल मीडियावर सगळं छान रोजी पिक्चर दिसतंय. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नशिबात काही अवघड प्रसंग नाहीयेत असं नसतं. म्हणजे एव्हरीबडी हॅज देअर ओन बॅटल्स आणि प्रत्येकजण आपलं-आपलं लढत असतो आपल्या-आपल्या फ्रंटवरती असं. पण हे मी मन मोकळं करतेय. जस्ट बिकॉज काय माहिती नाही आता बोलावसं वाटलं म्हणून. पण ह्याच्यातनं कुणाला तरी एकीला, कुणाला तरी एखाद्या कपलला जर असं वाटलं, की ठीक आहे वी आर नॉट अलोन फेसिंग अ ग्रीफ लाइक दिस. तरी आय थिंक हाल्फ माय बॅटल इज वन असं. हे बोलण्याचं धाडस करून. आता कळलं. प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला एक सक्सेसफुल ब्रँड सारखं समाजात आपल्याला बघायला मिळतं, तर त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी हिडन असतात. देवाची साथ, आई-वडिलांचा आशीर्वाद, आपले वेल विशर्स जे असतात, जे मोजके असतात, त्यांच्या शुभेच्छा हे सगळं तर आवश्यकच असतं. पण एक व्यक्ती म्हणून माइंडसेट कसा पाहिजे, त्याचं एक्झाम्पल म्हणजे कविता आहे. त्यामुळे मला खूप वेगळ्या पद्धतीने हा पॉडकास्ट किंवा या आपल्या गप्पा लोकांच्या पुढे एवढ्यासाठीच मांडायच्या होत्या. कारण लोकांना असं वाटतं, की अनेक वर्ष अनेक ब्रँड्स काम करतायत. व्हाय प्रथा? हं, 10 तर वर्ष झाली. हं. पण असं नसतं ते. हो. 10 इयर्स इज अ बिग स्पॅन, येस, इट इज. की जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकता. हो. म्हणून खूप मनापासून आनंद झाला मला, की आपल्या या गप्पा अशा पद्धतीने, अशा स्तरावर झाल्या. अ, मला असं वाटतं, की ऐकणाऱ्यांना खूप मोटिव्हेशनल पॉइंट्स मिळालेत आणि माझा जो बेसिकली उद्देश आहे पॉडकास्टचा, मी तुला कविता हो. बोललोच होतो, की आपण चॅनल का सुरू केलं? त्याची कारणं ही आहेत, की मला एकतर भरपूर माणसं आवडतात. हं. भरपूर माणसांशी छान रिलेशन्स मेंटेन हो. करायला आवडतं बरोबर. आणि
खूप गोष्टी शिकायला मिळतात, बघायला मिळतात. Correct. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, अशी मंडळी माझ्या जेव्हा संपर्कात येतात तेव्हा मला असं वाटतं की हे माझ्यापुरती मर्यादित नको ठेवायला, की Correct. जरा अजून 4 लोकांना दाखवावेत. दो द डिस्कशन इज कॅज्युअल, दिस बरोबर. इज इन्स्पायरिंग. अँड दो द टॉक इज इन्फॉर्मल, करेक्ट. दिस इज इन्फॉर्मेटिव्ह. येस. सो हा जो आपल्याला माझा उद्देश होता असा येऊन गप्पा मारायचा तोच होता. अनेक जो लोक जसे जोडले गेले तसे माझे एक मित्र आहेत, आमोद दामले. बर. त्यांचं एक हर्बल प्रॉडक्ट्सचं एक ब्रँड आहे. बर. आणि त्यांनी तो खूप प्रेमाने जपलाय. जसं आता तू म्हणतेस की ते माझं बेबीच आहे, तसं त्यांनी तो जपलाय. ब्युटी प्रोडक्ट्स आणि स्किन बर. प्रोडक्ट्स ते करतात. ओके. तर त्यांच्यातर्फे तुला एक गिफ्ट अरे वा. आहे आणि ब्रँडचं हो ना. नाव आहे चारू कोशा. क्या बात. थँक्यू. मुद्दामले. थँक्यू सो मच. नाही, खरं तर संजय दादा थँक्यू. मला खूप मजा आली गप्पा मारायला. आणि खरंच साधं सुधं आणि मस्त वाटलं. म्हणजे असं खूप काही फॉर्मल नव्हतं. आणि खरं तर तू खूप कौतुकाने बोलवलंयस आणि इन्स्पायरिंग वगैरे म्हणतोयस, पण मला असं वाटतं की इट इज अ लाँग वे टू गो. ही सुरुवात आहे फक्त. आणि फक्त हार्डवर्क करायची माझी तयारी आहे आणि ते मी सिन्सिअरली करत राहीन, एवढंच मी स्वतःला प्रॉमिस करते. पण अजून खूप करायचं आहे आणि मला असं अजिबात वाटत नाही मी खूप काहीतरी अचीव्ह केलंय आणि हे हे लोकांना इन्स्पायरिंग आहे, असं नाही. अजून मी खरंच खूप लहान आहे. आणि ह्या माझ्या फील्डमध्ये तर असंख्य जायंट्स आहेत की जायंट्स ज्यांच्या स्टोरीज खूप इन्स्पायरिंग आहेत. सो काय म्हणायचं, माझे पाय जमिनीवर आहेत आणि घट्ट आहेत, रुतलेले. त्यामुळे थँक्यू. मला कौतुकाने बोलवल्याबद्दल थँक्यू. पण त्याच हक्काने काय म्हणायचं, आशीर्वाद पण मागतेय की छान मला हवंय तसं काय म्हणायचं, हे प्रथाचं जे वृक्ष मी वाढवतेय ते हवंय तसं वाढवायला मिळू देत, असं. नाही नाही, मी आशीर्वाद तर नक्की नाही देणार, कारण तेवढे मी पात्र नाहीये. पण नाही, नाही. शुभेच्छा तर नक्की असणार, कायमस्वरूपी असणार. जसं मी सुरुवातीला म्हणालो तसं की असंख्य स्टोअर्स याची होत, येस. देशात देशाबाहेर होत, थँक्यू. आणि अशीच एक प्रथा निर्माण हो येस, येस. की थँक्यू. अशा पद्धतीचा एक मराठी ब्रँड आणि एका वेगळ्या ध्येयाने प्रेरित झालेला ब्रँड हो. लोकांना बघायला मिळो. मला खूप आनंद झाला तू इथे आलीस, त्यामुळे हा आनंदाचा पॉडकास्ट खऱ्या अर्थाने आनंदाचा झाला. येस. थँक्यू. मनापासून आनंद झाला. थँक्यू सो मच.